सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज भावडीगाव येथील ज्या सत्संगाचा तिसरा दिवस आहे, पहिलं सत्र आहे। आपण गेली 2 दिवसापासून परमेश्वराने सृष्टीच्या निर्मितीचा उद्देश, आपल्याला बोध देण्याचा उद्देश आणि परमेश्वराच्या अवताराचा काय उद्देश आहे याचं चिंतन केलं। आणि काल आपण एक अन्य माणूस होता, त्यांच्या अनुषंगाने एक मूळ तत्वज्ञान जे आपलं आहे त्याचं पुन्हा चिंतन केलं। परमार्ग सेवक अनिल दादा आहे, परमार्ग सेवक शरद दादा आहे, दिलीप दादा आहे, यांचंही आपण मार्गदर्शन ऐकलं। धर्मावरती आपण चर्चा कमी करतो, संवाद कमी करतो, बोलतो कमी, परंतु देवाने एक तत्व सांगितलेलं आहे, परस्परे मथन की जे मग नूतन होय। आपण आपल्या परस्परांमध्ये जेव्हा आपण भेट होते तेव्हा धर्माची चर्चा केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे। कारण कोणाला काय प्रचितीतून मिळेल सापडेल आपल्याला सांगता येत नाही। आणि प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाची अवस्था, प्रत्येकाची प्रचिती ही वेगळी असते। पूर्वीच्या काळामध्ये 2 साधू एकदा भेटले तर ते एखाद्या सूत्रावरती, लीळेवरती काहीतरी चिंतन करायचं, विचारायचे की याची प्रचिती काय आहे तुमची, मला तर असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं, आणि यातून मग काहीतरी नवीन आपल्याला भेटत असतं। जसं दूध आहे, ते दूध पातेल्यात टाकलं आणि बाजूला ठेवून दिलं तर ते नासतं, आहे की नाही। परंतु तेच दूध त्याची घुसळण मिसळण जर केली तर त्यातून लोणी निघतं, तूप काढता येतं, ताक निघतं, म्हणजे आपल्याला उपयोगी पडणारे पदार्थ निघतात। तसं धर्माच्या अनुषंगाने आपण चिंतन, चर्चा, मंथन केलं पाहिजे। परंतु आपण कधी भेटलो तर यावरती चर्चा करताना दिसत नाही, आणि आपण ते केलं पाहिजे, हे परमेश्वराचं तत्व आहे। मग 2 जण आपण कोणी भेटलो, वासनिक असेल, नामधारक असेल, भगिनी असेल, साधू संत असतील, तर आपण धर्मावरती चर्चा केली पाहिजे। अन्यवार्ता तर आपण भरपूर करतो, विनाकारण बऱ्याच गोष्टी आपण करत असतो। तर साधू संत आपल्या घरी आल्यानंतर आपण जे आदरभाव निमित्त मानून जे करायचे ते तर करतोच, ते करायलाच पाहिजे, तो आपला धर्म आहे। परमप्रीतीचा एक सिद्धांत आपण पाळत असतो। पण परमेश्वर काय म्हणतात, एकमेका भेटल्याचा पाडू जाय। ज्यावेळेस 2 साधक असेल, नामधारक, वासनिक असेल, एकामेकाला भेटतात तर त्या भेटण्यातून परमेश्वर प्राप्तीचं किंवा परमेश्वर भेटण्याचं गोमटं प्राप्त होत असतं। किती मोठा सिद्धांत परमेश्वराने सांगितलेला। पण आपलं भेटणं हे नुसतं खेटणंच जर झालं तर त्या भेटण्यातून परमेश्वर भेटण्याचं गोमटं प्राप्त होईल का? नाही होईल। त्यात आत्मीयता असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे। हा स्वामी चक्रधरांच्या परिवारातला आहे, म्हणजे माझ्या परिवारातला आहे, हे आप्त आहे, आपलं हे नातं आहे, अशा भावनेने आपण भेटलं पाहिजे। मग भेटून करायचं काय? तर भेटून आपण काय करतो, साधू संतांची पूजा करतो, आहे की नाही, काही देवाणघेवाण करतो। उदकाची वेळ असेल तर उदकाची विनंती करतो, पिढाहरणाची वेळ असेल तर पिढाहरणाची, व्याळीची वेळ असेल तर व्याळीची, किंवा जे भिक्षेला आले त्या भिक्षेच्या माध्यमातून जे आपल्याला देता येईल ते आपण देत राहतो। परंतु परमेश्वराने एकामेकाला मंथन आणि नूतन होण्यासाठी जो सिद्धांत दिलेला आहे, साधू संत आले, आपण 2 दंडवत घालावेत, आपण अभ्यास करत असतो, सत्संग ऐकत असतो, आपल्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत असतात, ती एक वही वेगळी करावी आणि त्या प्रश्नाचे प्रश्न लिहून ठेवावेत, जेणेकरून कधी साधू संत आले तर आपल्याला ते विचारता येतील। हे साधू संत म्हणजे चालता बोलतं विद्यापीठ आहे। 365 दिवसामध्ये बऱ्याच वेळा, म्हणजे 100 वेळा तरी आपल्या घरी साधू संत येतात, हे आपलं अवभाग्य आहे। परंतु त्याचे आपण त्या संधीचा फायदा उचलला पाहिजे। मग आपण त्यांना एखादी लीळा विचारली पाहिजे, एखादं सूत्र विचारलं पाहिजे, किंवा एखादा आपल्या मनात असलेला प्रश्न आहे तो विचारला पाहिजे आदराने। काही साधू संत सांगू शकतात, काही नाही सांगू शकत। एखादी व्यक्ती म्हटली की माझा तेवढा अभ्यास नाही आहे, किंवा मी सांगू शकत नाही, मी आत्ता दीक्षा घेतली, तर त्यांचा जास्त आदर केला पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। आणि काही साधू संतांना खूप आवड निर्माण होते की अरे आम्ही कुठे जातो, आम्हाला शास्त्रावरती कोणी विचारणारच भेटत नाही, त्यामुळे त्यांच्या शास्त्राला सुद्धा उजाळता निर्माण होते। म्हणजे आपल्या निमित्ताने त्यांना उजाळता येते, त्यांच्या निमित्ताने आपल्याला उजाळता येते। देवाने सांगितलं आहे, मळ्याच्या ठिकाणी जर गेले तर
जो उजळतीला गेला तर मळलेला उजळतो, त्याप्रमाणे वासनिकाच्या संगतीने साधू उजळतात, साधूच्या संगतीने वासनिक उजळतो, साधूच्या संगतीने साधू उजळतो. पण हे आपलं थांबून गेलेलं आहे. आपल्याला काय वेळ नसतो. साधू संत आले, आपण लगेच बाबा तुमचं शेड्यूल काय पुढं? बाबा म्हणता काही नाही, मी इथं जाणार होतो, मग येता येता तुम्हाला भेट देऊ. मग ठीक आहे बाबा, आम्हालाही काम नाही आहे, ही चहा ही पूजा तुम्ही सुटा आणि आम्ही कटतो, आहे की नाही? तर आपल्याला वेळ नसतो, तेव्हा साधू संतांनाही काय वेळ देता येणार आहे? म्हणून आपण कोणी साधू संत जर आले, आपल्या कर्मराटीमध्ये काय म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. परंतु तो दिवाळी दसरा करण्याचं आपलं बुद्धी, आपली विचार, आपली भावना, आपली श्रद्धा जर तशी असेल तर ती दिवाळी दसरा होईल, आहे की नाही? परंतु कधीही साधू संतांना टाळायचं नाही. कोणी साधू संत रस्त्यावरती दिसले, दंडोत घाला. आजकाल ही परिस्थिती अवघड झालेली, बदललेली आहे. साधू संत कधी दिसले, दंडोत घाला. कोणती वेळ असेल, आपल्याला वेळ असेल, घरी न्या. बाबा तुम्हाला वेळ असेल, काही प्रश्न विचारू का, बोलू का, असं विचारून घ्यावा. त्यांची मानसिकता नाही. तर आता साधू संत असले की दंडोत घालणंच बंद झालं आहे, कारण काही मागता का काय, साधू संत भेटले तर द्यावाच लागतं, ही आपली मानसिकता आहे. तर असं काही नसतं, द्यावाच लागतं असं काही नाही. हा काही कर नाही आहे, GST नाही आहे की साधूंना भेटायचं म्हणजे पूजा केल्याशिवाय भेटताच येत नाही. आलं का लक्षात? ही तुमची भावना झालेली, मानसिकता झालेली आहे. आणि त्यातून एक आदरभाव निर्माण करण्याचं एक भावना निर्माण होते. पुन्हा द्यायची असेल आपली परिस्थिती तर द्यावी, परंतु त्याही व्यतिरिक्त आपले प्रश्न द्यावेत, आपले उत्तरे घ्यावेत आणि त्या साधू संतांच्या माध्यमातून आपल्याला धर्माच्या अनुषंगाने काय फायदा करून घेता येईल तो करावा. देता आलं तर द्यावं, मागितलं तर देवाने सांगितलं भिक्षा मागायला. साधू संतांना काय सांगितलं आहे? आटन विजन भिक्षा भोजन. आता भिक्षा मागायला त्या अनुषंगाने तुमच्याकडे जर त्यांनी काही मागितलं बी आहे तर भिक्षा राज्य बाई, त्या भिक्षेवरती त्यांचं राज्य असतं. पण आपली परिस्थिती तशी असेल तर आपण द्यावं, आपण कशाला त्रास करून घ्यावा. आणि मग साधू संत मागतातच, मग आपण त्यांना दंडोतच करायचं नाही, घरीच न्यायचे नाही, किंवा मागितलं तर मग ते देता येत नाही, मग कसं काय व्हायचं? हे प्रश्न आपली विषय व्यवस्था आहे. आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत. आपल्याला जे करण्यासारखं आहे धर्माच्या अनुषंगाने ते आपण केलं पाहिजे, परंतु टाळलं नाही पाहिजे. दोन साधू संत जसे भेटतात तसे वासनिक काय आपल्याला भेटतात. आपल्या हातामध्ये गाठी असली पाहिजे. प्रत्येकाच्या हातात गाठी असणं म्हणजे काय की कोणालाही कळतं की अरे हे उपदेशी दिसतात, हातात गाठी आहे, मग एक ओळख असते. त्या निमित्ताने आपण ओळख करतो किंवा दंडोत घालतो, एक चिन्ह असतं. ती गाठी असली म्हणजे आपल्याला बी एक माध्यम असतं. आपण कुठं गाडीत बसलो, प्रवास करतोय, कुठं चाललोय, चला गाठी काढली, आपलं बसलो आपण. मग समोरच्याला काय दिसतं, अरे हे काहीतरी करताय, मग आपल्याला ते बोलत नाही. आपण असंच बसलो का, मग कुठले तुम्ही, काय मुलं किती, मुली किती, तुमची सासूरवाडी कोणती, मामा कोणते, काय काय घेणं देणं असतं काय? देवाने सांगितलं अन्य वार्ता करू नका. आता 2 तासाचा प्रवास, काही संबंध नसतो. 2 तासानंतर तो कुठं मी कुठं, काही संबंध नसतो. विनाकारण त्याच्या उखाळ्या पाखाळ्या, तोय आपल्या उखाळ्या पाखाळ्या करतो. त्याच्यापेक्षा आपण स्मरण करा, डोळे बंद करा. म्हणजे तो काय म्हणतो, हे काहीतरी डोळे बंद करून काहीतरी करताय. आणि जर विचारलं तर तो काय विचारील, बाबा तुम्ही काय करताय, दादा तुम्ही काय करताय. हा माझा अनुभव आहे. जेव्हा मी कुठं प्रवास करायचं वासनिक दशेत, मी आपलं बसायचं तेव्हा नाही काय हो, आणि मग ती एक संधी भेटते. मग आम्ही काय करतोय नेमकं, परमेश्वराचं नामस्मरण करतोय, तुम्ही करता की नाही, तुम्ही कोणाचं करता, त्यांची तुमची ओळख आहे का. ह्या चर्चेतून बरेच मित्रमंडळी मला भेटले, वासनिक अवस्थेत गेले, ते उपदेशी झाले, काही अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे. कालचं एक प्रॅक्टिकल तुम्हाला दिसलं, काही घेणं देणं नसतं. त्यांनी परत मला फोन पण केला, माझे बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. तर आपण आपली ड्युटी करावी. कधीतरी अशी गाठी जरी घातली ना तरी लोक विचारतात उत्सुकता, हे काय. कारण बऱ्याच लोक स्टाईल म्हणून घालतात ना. मी स्टाईल नाही बाबा, आम्ही स्मरण करण्यासाठी एक साधन म्हणून ते वापरतो. ही माळा आहे, गळ्यात घाला किंवा हातात घाला, पण ते असू द्यावी, हे आपलं चिन्ह आहे. आणि त्याला ठेवायला घालायला लाज वाटली नाही पाहिजे. माझा एक अनुभव सांगतो. नाशिक जिल्ह्यामध्ये एक दिंडोरी तालुका आहे. त्या दिंडोरी तालुक्यामध्ये माझे त्यावेळेस बिझनेसच्या अनुषंगाने एक मी जमीन घेतली होती. आता जमीन घेतली, तिथं JCP चालू केला, रस्त्याचं याचं त्याचं काम चालू केलं. आता तिथल्या आजूबाजूच्या लोकांना कळालं की बाहेरची कोणतरी व्यक्ती आली, त्यांनी जमीन घेतली, ते काम चालू केलं. मग त्यांच्या शेजारी बी जमीन होती, ते आले अडवायला. त्या JCPवाल्याला सांगितलं की काम करता येणार नाही, हा रस्ता आमचा आहे, तुम्ही कसं काय काम करता. मग ते JCPवाल्या थांबला आणि मला फोन केला. म्हटलं ठीक आहे, मी येतो, बघू काय होतं आहे. तर मी जेव्हा गेलो तेव्हा ती एक आजी होती.
आणि तिच्या गळ्यात गाठी होती. गाठी असल्यामुळे मी ओळखलं की उपदेशी आहे. आदिवासी गाव असल्यामुळं मला विचार आला की आता या लोकांना समजावायचं कसं. रस्ता हा काही तुमचा आमचा नसतो, रस्ता सर्वांचा असतो. उलट मी चांगला करतोय, तुम्हालाही फायदा होईल. पण मी असा विचारच करत चाललो होतो. म्हटलं बघू, ऐकलं तर ठीक, समजावलं तर ठीक, नाही तर मग बघू काय त्याचा पर्याय. परंतु गाठी दिसल्यानंतर मी आईला म्हटलं, आई दंडवत. तिला इतका आनंद झाला की अरे तू आपले देवाचे, आपले उपदेशी. म्हणे तुम्ही उपदेशी का? म्हटलं हो मी पण उपदेशी आहे. म्हणजे तुम्ही कसं काय ओळखलं? तुझ्या हातात गळ्यात गाठी ना म्हटलं. मग तिला आपलेपणा वाटला, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग तिनं मला तिचं घर होतं तिथं बाजूला नेलं, निगडोळ म्हणून गाव होतं, तिथं नेलं. गप्पा टप्पा म्हणे काय करायचं कर, आता हे तुझंच आणि हे तुझंच. कारण धर्माचं नातं हे रक्ताच्या पलीकडचं असतं, एक आत्मीयता असते. बघा तुम्ही नातेवाईक कोणी आले, मित्रमंडळी आले, एवढा आनंद होत नाही. पण साधू संत आले किंवा आपला उपदेशी भेटला, ते एक वेगळं आपलं प्रेम निर्माण होत असतं की नाही. तर हे आपण जपलं पाहिजे आणि या गोष्टी नामधारक वासनिकांनी जास्त जपल्या पाहिजे. कारण समाजात सर्वात जास्त आपण जात असतो, नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये फिरत असतो. आता आम्ही गेल्यानंतर आमच्याकडे चिन्ह आहे, आमची टोपी, आमचा ड्रेस, कोणी म्हणते मानभाव आहे की नाही. चांगल्या संस्काराचे ते दंडोत घालतात, वाईट संस्काराचे ते म्हणतात काय मानभावडे, यांचं तोंडे पाहू नये, असं ऐकलेलं असतं त्यांनी, आहे की नाही. तर याच्या पाठीमागचं कारण काय का, धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये झालेला गैरसमज, अज्ञान. आपल्यावरती ती आता बदलण्याची प्रक्रिया परमेश्वराने जबाबदारी दिलेली आहे. अशी एक आपला आचार असला पाहिजे, असं आपलं वागणं असलं पाहिजे, असं आपलं बोलणं असलं पाहिजे की जे धर्माच्या चौकटीत असलं पाहिजे. आपल्या गावातला असा माणूस कोणीतरी म्हटला पाहिजे की माझं शुभ काम करायला निघालोय, पण एखाद्या महानुभावांचं तोंड पाहून जाऊ 100% काम होईल. पण आपलं वागणं तसं असलं पाहिजे. जर महानुभावांचं वागणं जर तसं नसेल, बोलणं तसं नसेल, राहणीमान तसं नसेल, तर आपण महानुभाव म्हणून समाजासमोर जाऊ शकत नाही. आपला गैरसमज, अज्ञान हे आपणच निर्माण केलेलं आहे. म्हणून कालच्या विषयामध्ये आपण बघितलं की लीळाचरित्र आहे, श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणजे द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांचे सद्भक्त होते. अर्जुन देव असेल, द्रौपदी माता असेल, रुक्मिणी माता असेल, उद्धव देव असेल. त्याचप्रमाणे लीळाचरित्रामध्ये आचार्य असेल, पूजनीय माईंभट असेल, महादाईस असेल, अनेक असे भक्त आहेत का त्या भक्तांनी आपलं जीवन कसं व्यथित केलं परमेश्वराच्या सेवेसाठी, धर्मासाठी, आणि स्वतःचं कसं हित करून घेतलं. त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घ्यायची. त्यांनी त्यांचं जीवन करत असताना आपल्याला प्रेरणा दिलेली, आपल्याला काहीतरी सीख दिलेली. आपण म्हणतो ना, कोणीतरी यांनी मला दाखवलं की अरे हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. बऱ्याच गोष्टी आपण अनुभव घेत नाही, परंतु दुसऱ्याचे अनुभव आपण आपल्याला समजतो आणि त्यातून आपण सुधारत असतो किंवा शीख घेत असतो. तसंच लीळाचरित्रामध्ये काही नकारात्मक पात्रसुद्धा आलेले आहे. मग हे साहित्यकारांनी नकारात्मक पात्र आणायला आपल्याला का आपल्यासमोर आणले, तर ती सावधानतेसाठी. बघा छरदोबा असेल, तुम्ही ऐकलेलं आहे, हे छरदोबा परमेश्वराच्या सन्निधानात होते. परमेश्वराकडून प्रत्यक्ष त्यांना बोध झाला. बोध होऊन ते आचरण करायला लागले, इतकं आचरण करायला लागले, आस्तिपरीच्या उच्च शिखरावरती गेले. परंतु परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान यांनी काय होतं आणि त्यांनी काय होतं असं म्हणून त्यांनी काय केलं, एका जागेची सवय न व्हावी, देवाचं सूत्र आहे, परंतु तेच त्यांनी मोडलं. एका ठिकाणी ते गेले, देवाला म्हटले आम्ही आता आटन विजन करू. वास्तविक परमेश्वर आहे तर परमेश्वराला सोडायचं काही कामच नाही. कारण सन्निधान मोचक त्यांच्याबरोबर राहिले असते, सेवा केली असती, घडवलं असतं, मडवलं असतं, ते छरदोबा आज प्रेमाला पात्र झाले असते. परंतु आज्ञा पाळली नाही. मग त्यांना अप्रत्यक्षरित्या सन्निधानच भेटलं. ते म्हटले देवा आम्ही असं करू. मग आता देव स्वतंत्र जीव, ठीक आहे तुम्ही म्हणताय तर करा, आता आम्ही तर तुम्हाला काय सांगायचं ते सांगितलंय. मग एका ठिकाणी ते राहायला लागले, शेतात झाडाखाली जायचे, स्मरण करायचं, चिंतन करायचं, भिक्षेला जायचं, आपलं आपलं करायचं. आता जे शेतात राहिले ते शेतकरी जाऊन आऊन दररोजच बाबा आणि दररोजच शेतकरी पाहतोय म्हटल्यानंतर आपोआपच ओळख होतेच ना एकामेकाची, कोण कुठले काय कशाला ती ओळख होते. देवाने सांगितलं एका ठिकाणी राहायचं नाही, सवय लावायची नाही. आता आम्ही कायमस्वरूपी एकाच ठिकाणी आहे, परंतु आता सवय लावायची का नाही हे फक्त आम्ही भान ठेवून चालत राहतो. तर हे त्यांनी ते नाकारलं, त्याच्यात ते लक्षात आलं नाही. शेतकऱ्याची ओळख झाली. मग शेतकरी काय म्हटले की बाबा असल्या, आता जीव स्वार्थी असतो तो, बरोबर त्याची वीस व्यवस्था करतो. बाबा असल्यानंतर आहे ना इथं लोकांना वाटतं कोणीतरी आहे, मग शेतीची राखण पण होते, जनावरं येत नाही किंवा माणसं येते नाही, फायदाच आहे आपल्याला.
मग त्यांनी काय आयडिया केली, बाबा तुम्ही आहे ना गावात जाता भिक्षा मागता, तेवढा वेळ जातो, त्याच्यापेक्षा तुम्ही स्मरण करा इथंच, मी तुम्हाला स्वतःहून डबा आणीत जाईल. मग त्यांना काय वाटलं, चांगली गोष्ट आहे, बरोबर म्हणताय, जायला वेळ लागतो यायला वेळ लागतो, तेवढं स्मरण चुकतं, मग आपण स्मरण करू झाडाखाली. तो त्याच्या डावात आणि हे यांच्या डावात, डाव मात्र फसतो, हे लक्षात घ्यायचं. ते तिथं सवय लागल्यानंतर ते मग आता डबा घेऊन आले, शेतकरी डबा देतील निघून जातील का, बसले गप्पा मारत, काय चाललं इकडूनचं तिकडूनचं. मग त्या गप्पा मारता मारता दोस्त झाले. ते दोस्त झाल्यानंतर ते एकदा वारले, सरले. ते आता पूर्वी काय काही कशाने रोगराई यायची, उपलब्धता नव्हती, वैद्यकीय सेवा नव्हती, माणसं मरायचे लवकर. तो मेला. मेल्यानंतर आता ती जबाबदारी आली त्याच्या बायकोवर. बायकोला माहीत होतं की दररोज आपले मालक काय करायचे, बाबाला डबा घेऊन जायचे. मग आता बाबाला डबा आता बाई आणायला लागली. आता बाई आणायला लागल्यानंतर मग बाईची ओळख झाली. बाईची ओळख झाली, मग बाई काय म्हणते, मी घरी एकटेच राहते, तुम्ही इथं एकटेच, त्याच्यापेक्षा चला आमच्या वस्त्रीला राहा, घरात नका राहू. बाबा म्हणतात ठीक आहे, वस्त्रीला गेले. मग आपापच पुढच्या गोष्टी झाल्या, मग ओळखी झाल्या, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. ते इतके मळले का नंतरच्या काळामध्ये देवाबरोबर औसा होती आणि ते पण समोर आले. देवाने स्वतःहून औसाला विचारलं काही विचारा तुम्ही कोणाचे, कोणाला, छर्दवांना. त्यावेळेस त्यांची परिस्थिती काय होती, डोक्यावरती पाळणा, हातामध्ये शेळी, आहे की नाही, डोये पाळणा, हातात शेळी, चालले पाठीमागं बायकून 2 पोरं. आणि मग त्या औसांची स्टाईलने विचारलं, हाय रे काय कोणाचा रे तू, म्हणे. कारण देव औसांना नायिका म्हणायच्या, पुरुषाप्रमाणे बोलायच्या, त्या पुरुषार्थाप्रमाणे राहायच्या, म्हणून नायिका म्हणायच्या. म्हणे मी नागदेव रावळांची. आता देव म्हणता इतका मिळाला का नावसुद्धा राहिलं नाही. परमेश्वराने आपल्याला या निगेटिव्ह पात्रांच्या समोर आपल्याला सांगण्याचं कारण काय, पूजनीय माईम भट्टांनी ही लीळा आपल्यासमोर आणण्याचं कारण काय, का देवाने जे सांगितलंय ते स्वीकारायचं आहे. ते जे सांगितलंय ते शास्त्रात आहे का, गुरूंनी सांगितलंय का, ती आपल्याला प्रचिती येते का, याचं चेक करावं लागेल ना तुम्हाला. कालच आता कोणीतरी स्पर्श केला आपल्या शरद दादांनी की देवाने सांगितलंय की माझ्यासारखं कोणी येईल तर येथीच्या पाठीमागे धावाल म्हटले. तर मग सर्वांनी सांगितलं की मग तुम्ही कसं काय, आम्ही ओळखणार नाही, आम्ही तर ओळखू, आम्हाला यांनी ओळखू त्यांनी ओळखू. देव म्हणतात भक्ताच्या ठिकाणी ज्ञान असतं, आचार्य गप्प बसले. मग देवाने अप्रत्यक्षरित्या काय सांगितलं, देवाला, धर्माला ज्ञानाने आणि शास्त्राने ओळखलं पाहिजे. म्हणून जे आपल्या गुरूंनी सांगितलंय ते आपल्या शास्त्रात आहे का नाही, शास्त्रातलं गुरुतलं एक वाक्यता जर आली तर आपल्याला प्रचितीला येतंय का नाही, ते आपल्या लक्षात येतंय का नाही, आपल्याला जाणवतंय का नाही, हे आपण चेक करायचं काम आहे. म्हणून धर्म शास्त्राने ज्ञानाने ओळखून आपण करायचं असतं. आता हे झालं छर्दोबाचं पात्र, तिथे इतके मळाले की नावही राहिलं नाही. आपल्यामध्ये मळीनता न येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, असे कार्यक्रम आहे तिथं जाऊन सहभागी झालं पाहिजे. महिन्यातून एखाद्या वेळेस स्थानावर गेलं पाहिजे, महिन्यातून एखादी साधू संत आपण बोलवले पाहिजे, किंवा जिथं साधू संत आहे तिथं आपण गेलो पाहिजे, शास्त्र चर्चा केली पाहिजे, सत्संग ऐकला पाहिजे, त्याला अटॅच राहिलं पाहिजे, जोडून राहिलं पाहिजे. नाहीतर इतके दिवस निघून गॅप पडतो ना, गॅप पडल्यानंतर माणूस विसरून जातो की नाही. तसं शास्त्र विसरायचं, हे तर आदरीश शास्त्र, हे पकडल्या जात नाही, हे ऊर्ध्वगतीचं आहे, हे पकडल्या जात नाही. त्याच्यामुळे गॅप पडला नाही पाहिजे. देवातला आपला, धर्मातला आपला गॅप न पडण्यासाठी आपण सहभागी झालो पाहिजे. यातून आपण हे शिकायचं आहे. मळीनं तो येण्याचं कारण ते आहे. दुसरं पात्र आहे निगेटिव्ह, नकारात्मक, मार्कंड नावाचे भक्त आहे, तुम्ही ऐकले. तो मार्कंड नावाला, त्याला काय खोटं बोलण्याची सवय होती की नाही, तो सारखं खोटा बोलायचा. आता देवानी त्याला कितीतरी वेळा पकडलं का तू खोटा बोलतोय, परंतु त्याचा प्रसवच आहे. परंतु त्याचा वशिला तगडा होता. ते कोण होते, बाईसांचे भाचे होते. त्याच्यामुळे इतक्या वेळा खोटा बोलूनही देवानी त्याला सन्निधानातून काढलं नाही. पद्मनाभी देवानी फक्त एक विचार केला, काल आपण बघितलं, तरी देवानी त्याला सन्निधानातून काढून टाकलं. परंतु मार्कंडाचा वशिला तगडा होता, बाईसांचे भाचे होते, प्रेमी भक्त, आणि देव प्रेमी भक्त म्हटल्यानंतर विषयच नाही, सर्व काही त्यांच्यासाठी देवाचं. त्याच्यामुळं कितीतरी वेळा खोटं बोलून, खोटं पकडून सुद्धा तो ते खोटं बोलणं थांबलं नाही. त्याचं चोऱ्या पण करायच्या. लाडू बाईसांनी देवाला सांगितले, केले. आता बाया कशा असतात हुशार, देवाला केले, त्यांनी काय केलं, मोजून ठेवले लाडू बाईसांनी. आता मार्कंड हुशार होता,
चोर कधी बी त्याच्यापेक्षा हुशार राहतो, आहे की नाही? पोलिसांपेक्षा चोर हुशार राहत आहे म्हणून पोलीस पाठीमागे पळत राहत आणि चोर पुढं पळत राहत. त्याची बुद्धी जास्त चालती, परंतु ते चुकीच्या ठिकाणी तो आता बुद्धी लावतोय. त्यांनी किती डोकं लावलं. लाडू संख्यात तर कमी झाले नाही पाहिजे, लाडू तर आपल्याला खाता आले पाहिजे. मग आता करायचं काय? त्यांनी गिरणी चालू केली. रात्री उठायचे आणि 2 लाडू घासायचे आणि त्याचा भुगा खायचे. लाडूची संख्या तशी, पण बाईसांच्या लक्षात आलं की लाडू तर आहे तेवढेच, परंतु जाडे कमी झाले, सुकून किती सुकतील. आणि मग ते आता देवाकडे ना, बाईसांकडे ना खूप स्ट्रॉंग गुगल होता. आज आपल्याला काही प्रश्न पडला का आपल्याला मोबाईलमध्ये जातो गुगलमध्ये शोधतो. देव एवढं गुगल स्ट्रॉंग होते का काही अडचण आली का देवाला विचारलं का देव लगेच सांगायचे. काही पण कितीतरी वेळा आपण हे ऐकू शकतो. मग देवाला त्यांनी विचारलं, म्हणले मार्कंडाला विचारा. आता बाईसांना म्हटले, बाईसा म्हणते देवा काय येऊन जाऊन मार्कंड तो काय करल, कशाला करल, म्हणे विचारा. म्हणून असं अनेक वेळा विचारा म्हटल्यानंतर विचारलं आणि त्या मार्कंडाचे सारे उघडकीस किस्से आले. तर यातून आपल्याला शिकायचं काय का आज आपण जर खोटं बोलत असेल तर तोच प्रसव आपला वाढत जाईल. आपण आज साधूंशी खोटं बोलतोय, साधू आम्ही तुमच्याशी खोटं बोलतोय, तोच आमचाही प्रसव वाढेल, तुमचाही प्रसव वाढेल. प्रसव हा कधी नीच प्रवृत्तीचा असतो, म्हणजे खोटं बोलणं, भामटेपणा करणं, चोऱ्यामाऱ्या करणं किंवा आणखीन चुकीच्या गोष्टी करणं, चुकीचे कर्म करणं याचा प्रसव असतो. आणि ते वाढत जाऊन परमेश्वरापर्यंत जाऊ शकतं. आणि असे कितीतरी भक्त आपण बघितलेले आहे. त्यानंतर बरेच असे भक्त आहे का सारंग पंडितसुद्धा आहे, जे सारंग पंडित नकारात्मक पात्र, दादोस नकारात्मक पात्र. देवाला का माहीत नव्हतं का? पण सारंग पंडित ना वेदवंत होते ना, बोधवंते ना अनुसरले. परंतु त्यांनी पूर्वी कर्माची काही कणव चांगली होती म्हणून देवाने त्यांना सन्निधान दिलं. बाकीचं देवाव्यतिरिक्त सारं भेटल पण देव नाही भेटणार. आणि मग देवाला ते ओळखत होते परंतु बोध नव्हता. देवानी बोध देऊ शकत नव्हते कारण अडचणी निर्माण केलेल्या होत्या. पण आपल्या जीवनामध्ये परमेश्वर भक्ती करत असताना परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने अडथळे निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि अडथळे हे नीच प्रवृत्तीचे असतात. पण आपल्या मनामध्ये एक आता भ्रम झालेला आहे. काय भ्रम झालेला आहे की आचाराचा ना आपला काही संबंध नाही. आज आता आपण काल बघितलं, परवा बघितलं, चिंतन केलं, आचारावरती आपण बोललो नाही. आणि आपल्याला असं मनात वाटतं की आचाराचा ना आपला काय संबंध आहे. आचार साधू झाल्यानंतर साधूंनी आचार करायचा असतो, आपला काय संबंध आहे. आपली सकाळची देवपूजा करा, संध्याकाळची देवपूजा करा, कधीतरी पारायण करा, कधीतरी गाठी करा आणि दररोजचा उपार दाखवा. साधू संतांकडे जा, क्रिया करा, स्थानावरती जा, डोकं टेकवा, एवढंच आपल्याला माहीत असतं. परंतु आपल्याला आचार करावा लागतो कारण आपणही साधक आहोत. साधक पहिलीतला विद्यार्थी असतो, 5वीतला विद्यार्थी असतो, 10वीतला विद्यार्थी असतो, कॉलेजचा विद्यार्थी असतो. आता त्याच्यानुसार त्याला तो अभ्यासक्रम असतो. पहिलीतल्याला अभ्यासक्रम पहिलीतल्यासारखाच, त्याच्यामुळे तो पण विद्यार्थी आहे, तो पण अभ्यास करतो, त्याला पण परीक्षा द्यायची आहे. तसं आपण सुद्धा आपल्या अवस्थेतले साधकच आहोत. आपण आपल्याला साधक समजलं पाहिजे. आणि साधकाचा विषय कशाशी निगडीत येतो? त्यागाशी. त्याग कशाशी निगडीत येतो? आचाराशी. म्हणून आपण आचरण केलं पाहिजे. मग आता आपल्याला संशोधन करावं लागेल की आपण ह्या अवस्थेत संसार जीवनामध्ये जगत असताना, सामाजिक जीवनात जगत असताना कोणता आचार करू शकतो, कोणतं पाळू शकतो. आचार्य योग्यता, विचार्य दृढता. जर आचाराच्या बाजूने तुम्ही विचार केला आणि त्याच्यावरती एक पाऊल टाकलं, थोडासा जरी आचार केला तरी तुमच्या विचारामध्ये दृढता निर्माण होऊन परिपक्वता निर्माण होईल. आणि परमेश्वराच्या या धर्माविषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारची संभ्रमावस्था येणार नाही, शंका निर्माण होणार नाही, एवढा पर्याय निर्माण होणार नाही. तुमची बुद्धी अत्यंत पक्की असेल, परिपक्व असेल. हे म्हणजे हेच आहे, बाकी नाही. नाही तर आपल्या मनामध्ये बऱ्याच शंका असतात. असंच का, तसंच का, हे होईल का, ते होईल का, माझी जोडच नाही, माझा अधिकारच नाही, मी दोषच जोडलेले, मी दोषीच आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे. हे ज्ञानातून समजून घेणं आणि त्याची विषय व्यवस्था करून धर्मापासून दूर राहणं हा विषय वेगळा आहे. त्याच्यामुळं आपण आचाराचा विचार केला पाहिजे. आणि आचार आता आपण आपल्या ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत कोणता आचार करू शकतो. तसं सूत्रपाठात गेल्यानंतर माझे काही सत्संग आहे त्यावरती घेतलेले स्पेशल, आणि तुम्ही ते ऐकले असतील की सूत्रपाठात गेल्यानंतर आचार आणि आचार मालिकेच्या माध्यमातून जर घेतले तर 50% सूत्र तुम्ही ह्या मिनिटाला ह्या अवस्थेत संसारात पाळू शकतात. आणि जर आज तुम्ही पाळले तर उद्या नक्की 100% परमेश्वराच्या पदरात पडणार, ही गॅरंटी परमेश्वराने दिलेली.
यात कोणत्या प्रकारची शंका घेण्याचीच कारण नाही, परंतु आपण त्याचा विचारच करत नाही. आणि पूर्ण सूत्रपाठाच्या आजूबाजू सूत्रपाठाच्या अनुषंगाने जर घेतले आचार, आचार मालिका, विचार, विचार मालिका, 9 प्रकरण, तर 10 ते 15% सूत्र आजही आपण पाळू शकतो. परंतु त्याचा आपण संग्रह केला पाहिजे की मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. आणि त्याच्यासाठी विशेष म्हणजे ही धार्मिकता आहे. आचार हीच धार्मिकता आहे. आचार हाच परमेश्वराची भक्ती आहे की नाही. परमेश्वर काय म्हटलं, आचार तयाचा धर्म, म्हणजे जो आचार करीत त्याचा धर्म आहे, म्हणजे तीच धार्मिकता आहे. देवाला तेच अपेक्षित आहे. परंतु आपण धार्मिकता आपल्या डोक्यात काय घुसलेली आहे, मंदिरात जाणे, क्रिया करणे, स्नान करणे, हीच धार्मिकता. हा तर धर्माचा एक पार्ट आहे, एक भाग आहे. ते तर केलंच पाहिजे, त्यांनी आपली योग्यता वाढते. तुम्हाला आत्ता सांगितलं, धर्माला अटॅच राहतो, आपल्यातलं मलिनत्व निघून जातं, उजळता येते. त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. परंतु यातूनच देव भेटेल हा जो भ्रम आहे तुमचा, तो मात्र तुम्ही काढून टाकला पाहिजे. आचाराशिवाय, त्यागाशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. मग आता ठीक आहे, आचार करायचा तेव्हा करू असा विचार केला तर, त्याग करायचा तेव्हा करू असा विचार केला तर नाही. तुम्ही आजही त्याग केलेला, आजही आचार करता, देवतेची भक्ती करत नाही याचा अर्थ त्याग केला. देवतेची भक्ती न करता तुम्ही आचार करताय, तुम्ही परमेश्वराची भक्ती करताय, म्हणजे त्याग केलाय. परंतु तो त्याग आपल्या जीवनाशी निगडीत कोणता असला पाहिजे हे आपण विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही आचार करायला लागाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही दैवराटीत याल, खऱ्या अर्थाने तुम्ही धार्मिकता करायला सुरुवात कराल. आणि ह्या धार्मिकतेला कोणत्याही प्रकारचा पैसा लागत नाही, कोणत्याही प्रकारचा वेळ द्यावा लागत नाही. सोपा सरळ तो आचार आहे. परमेश्वर काय म्हणतात, परमार्ग तुमचं जीवन किंगा. परमार्ग तुमचं जीवन आहे, म्हणजे तुमच्याबरोबरच परमार्ग आहे आणि परमार्गाबरोबरच तुम्ही असले पाहिजे. आणि तो आचाराशी निगडीत आहे. त्याच्यामुळे बरेच असे आचार आहे का आपण मोजक्या सूत्रांवरती नजर टाकू तेव्हा तुमच्या लक्षात येईल आपल्या मनातला जो भ्रम आहे, भीती आहे, न्यूनगंड आहे, निघून जाईल. दासोनं पुरे नाही का. परमेश्वर काय म्हणतात, आम्ही देवाचे दास आहोत, तुम्ही देवाचे दास आहोत, ही भावनाच तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारी आहे. मग आपण परमेश्वराचे दास आहोत ही भावना निर्माण करायची आहे, तर परमेश्वर आपल्याला कळायला पाहिजे, धर्म आपल्याला समजायला, आणि तेवढी नम्रता पण आली पाहिजे. आज काय आपण कोणी स्वतःला कमी लेखायला कोणी तयार नाही. आम्ही नाही, तुम्ही नाही. आम्ही काय परंपरेचे उपदेशी 50 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, कमी लेखायला तयार नाही, कळत काहीच नाही. प्रश्न 4 विचारले तर सांगता येत नाही. ही शोकांतिक आहे धर्माची. त्याच्यामुळं आपली भावना कशी असली पाहिजे की मी या धर्माचा दास आहे, मी या धर्माचा सेवक आहे, मी देवाचा सेवक आहे, देवाचा दास आहे. आम्ही तसं समजलं पाहिजे आणि तुम्ही तसेच समजले पाहिजे. त्याच्यामुळं जेव्हा औसा देवाला विचारते की तुम्ही ज्ञानही आचार्यांना सांगतात, घडवता मडावता त्यांनाच, आणि त्यांच्या प्रश्नाचं जे बी आहे धर्म तुम्ही सांगतात, आम्हाला काहीच नाही म्हटले. दास्य आचार्यांना, ज्ञानही आचार्यांना आम्ही काय करावं, आम्ही का मरावं म्हटले. नाही बाई, दास होणं पुरे नाही का, तुम्ही दास आहात देवाचे, हेच तुमच्यासाठी पूर्ण आहे म्हटले. कारण कोण कोणत्या पद्धतीनं, कोण कोणत्या आचाराने, कोण कोणत्या सूत्रांनी, कोण कोणत्या प्रवृत्तीनं या मुक्तीला जाईल सांगता येत नाही. कारण मुक्तीचे दरवाजे परमेश्वराने अनेक सांगितलेले, पर्याय अनेक सांगितलेले. आता कोणत्या पर्यायामध्ये आपण बसतो याचं संशोधन मात्र आपल्याला करावं लागेल. त्याच्यामुळे ती भावना आपली असली पाहिजे, ती प्रवृत्ती आपली असली पाहिजे. आणि त्या प्रवृत्तीतून आपण कुठेही कार्यक्रमाला गेलो, आता हा कार्यक्रम आहे, त्यांचे आयोजक आहे, ते करतील असा विचार नाही करायचा आहे. तिथं जे आपल्याला सेवा करता येईल ती आपण केली पाहिजे. मग कुठं कार्यक्रमात जावं, कोणत्याही ठिकाणी जावं, मग सत्संग असेल, चक्र अवतार दिन असेल, गोकुळाष्टमी असेल, तर ते सेवेचा भाव आपण आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे. पूजनीय माईम भटांनी काय व्यापार घेतला, चुलीची राख साफ करायचा व्यापार घेतला. त्यांना माहिती आहे ती दास्य आहे, आणि इकडच्या दास्याने कर्माचा नाश होत असतो. किती मोठी सिक्युरिटी तुम्हाला दिलेली, आणि तिकडच्या कामाने ते काम आहे, आणि याला दास्य म्हटलं गेलेलं, याला काम नाही म्हटलं गेलेलं आहे. आपण जेव्हा तुम्ही इथं याल, आता मी इथं आलोय आणि मी तुम्हाला समजावतोय, हे माझं दास्य आहे, हीच माझी साधना आहे. यातून तुम्ही एखादा उठला तर प्रेमाचा उपाय, हा माझा स्वार्थ आहे. परंतु परमेश्वराच्या अनुषंगाने असलेला स्वार्थ, तो स्वार्थ नसतो, तो निरपेक्षमध्ये मोडतो, तो अपेक्षेत मोडत नसतो, तो दृष्टपर मोडत नसतो, तो अदृष्टपर मोडत असतो. त्याच्यामुळं आपण जिथे गेलो ती संधी आपल्याला प्राप्त जर झाली तर त्या संधीचं आपण सोनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथं तुम्ही जेव्हा सेवा करता, काही सेवा करा, ती सेवा तुम्हाला कर्मनाश घडून आणत असते, आणि घरी गेलेलं काम तुम्हाला कर्म जोडत असतं. त्यातून दुःख प्राप्त होत असतं, आणि यातून दुःखातून तुम्ही निघत असता.
किती मोठी सेवा, किती मोठा फायदा, किती मोठी उपलब्धता आहे. याच्यासाठी काही पैसा लागेल का, यासाठी वेळ लागेल का, फक्त ती भावना लागेल. श्रीकृष्ण महाराजांनी पत्रावळ्या उचलल्या. तुम्हाला माहिती आहे कोणता यज्ञ होता तो? त्या यज्ञामध्ये श्रीकृष्ण महाराज पत्रावळ्या उचलत होते. हां, राजसूयज्ञ असं. ते जनरल नॉलेज आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्या यज्ञामध्ये श्रीकृष्ण महाराज पत्रावळ्या उचलत होते. आता अनंत ब्रह्मांडाचा नाही, मग आता त्यांना काय उचलायची गरज आहे? 81 कोटी 1.25 लाख 10 देवता नुसत्या आजूबाजूला ओवाळणे असतातच एवढ्या मोठ्या शक्ती. जरी दिसत नसेल तर त्यांनी नुसतं असं केलं असतं तरी त्या पत्रावळ्या कोणी उचलल्या असत्या कळालं नसतं. परंतु त्यांना आपल्याला सांगायचं आहे, दाखवायचं आहे. जसा मोठा करतो ना तेव्हा छोटा करतो. ही समाज व्यवस्था आहे. समाज व्यवस्थेला परमेश्वर जरी अवतार घेतला तर समाज व्यवस्थेला मान देतात. समाज व्यवस्थेनुसार या साऱ्या गोष्टी करतात. कधीही त्या समाज व्यवस्थेची ती जो कायदा आहे तो परमेश्वर मोडत नाही. त्याच्यामुळं त्यांनी ते केलं तर आपल्यासारख्याला काय आहे? म्हणून आपण धर्माचे दास आहोत. आपल्याला ही संधी भेटली. या संधीच्या उद्देशाने आपण तो सेवा करण्याचा भाव असला पाहिजे. परंतु ही सेवा करताना आपली मर्यादा असली पाहिजे. कोणाला त्रास होणार नाही, कोणाचा नियमाची खोडी येणार नाही, अशा पद्धतीने आपण हट्ट धरला नाही पाहिजे. ही सेवा अविरोधी केली पाहिजे. कोणाला त्रास होणार म्हणजे सेवा ही अविरोधी करावी. प्रत्येक गोष्टीला नियम परमेश्वरांनी घालून दिलेले आहे. त्याच्यामुळं करत असताना नाहीतर बाबा आले आणि आता बाबा आले तर गोडधोड केलंच पाहिजे. बाबांनी गोडधोड खाल्लं तर मग आपल्याला देव भेटलाच पाहिजे असा आपला हट्ट असतो. आणि बाबा सांगतो बाई मला शुगर आहे. मग बाई काय म्हणते, काय होतं आहे बाबा, तुमच्या गोळ्या चालू आहे, आम्हाला कसं काय घडल, घ्या थोडंसं आंबरस, घ्या थोडासा पेढा. आता तुम्ही खाऊ घातलं तुमच्या स्वार्थासाठी आणि बाबा जाऊन घरी शुगर वाढल्यामुळं पडले. 4 दिवस ना स्मरण करू शकले ना चिंतन करू शकले. मग उकटं जोडलं का गोमटं जोडलं? मग सेवा ती अविरोधी करावी. त्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. करायचं म्हणून करायचं त्याला काही अर्थ नाही. एक उदाहरण दिलं, असे खूप उदाहरणं देता येतील, परंतु आपल्याला एका तासामध्ये हा विषय संपवायचा असतो म्हणून त्याला फक्त मी स्पर्श करतो. आता तुम्ही तुमच्या डोक्याने या चरित्रामध्ये जाऊन असे कसे प्रसंग आहे, किती प्रसंग आहे हे आपण समजू शकतो. आणि वास्तविक जगातले मी का प्रसंग सांगतो ते तुम्हाला पटकन समजतात. प्रत्येक लक्षात आहे, हां बरोबर असं केलं होतं मी, ते बाबा म्हणत होते शुगर आहे शुगर आहे शुगर आहे, तरी मी वाढलो होतो आहे की नाही. त्याच्यामुळे या गोष्टी काही साधू संत असतात, त्यांचे काही नियम असतात, त्यांची साधना असते. ते म्हटल्यानं नाही चालत तर मग आपण थांबलं पाहिजे. आपण जबरदस्ती केली नाही पाहिजे. आणि ज्यांना चालतं आहे, ज्यांना घेतात, जे आहे ते त्यांना द्यायचं. जशी त्याची अवस्था असेल, जशी त्याची प्रवृत्ती असेल, जसं त्यांचा नियम असेल त्या पद्धतीनं, काही संकल्प असतात त्या पद्धतीनं आपण समजून उमजून घेऊन करायचं असतं. कारण आपल्याला बी वेळ नसतो, साधूंना वेळ नसतो. आणि क्रिया तर घडली पाहिजे. क्रियेशिवाय भजनाशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. परंतु ते कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं करायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता प्रिय वक्तव्य व्हावे. जो गोड बोलतो ना तोच महानुभाव असतो. जो खौट बोलतो तो महानुभावच नसतो, हे लक्षात घ्या. गोड बोलायचं आहे, काय पैसा लागणार आहे का तुम्हाला? का विडा ठेवायचा आहे का? देवा माझं तोंड गोड करा, हा विडा आहे का काही गरज? काही नाही. प्रिय वक्तव्य, महात्म्याने प्रिय वक्तव्य. आता तुमच्या डोक्यात महात्मा म्हणजे जर साधू असेल तर मग ते चुकीचं आहे, त्या भ्रमातून काढा. देवाने तर वाघालाच महात्म्य म्हटलं, सशाला महात्म्य म्हटले की नाही? जा महात्म्य म्हटले. महात्मा म्हणजे काय? महान आत्मा. तुम्ही महान आत्मे आहात का? तर परमेश्वरांनी बोध तुम्हाला दिलेला आहे, परमेश्वरांनी तुम्हाला स्पर्श केलेला आहे. आणि ह्या जगातले सारेच महान आत्मे, मानव जन्मात आलेले सारेच, मग ते अन्य का असाने ते बी महान आत्मे. कारण ते भारतात जन्माला आले, ते मानव जन्मात जन्माला आले, कर्मभूमी जन्माला आलेले. आता त्यांना समज न समज, त्यांना कळणं न कळणं हा विषय वेगळा आहे. परंतु सर्वच आहे त्यांच्याविषयी आपल्याला आपण गोड बोललं पाहिजे. नाही तर मग साधू संत आले तर गोड बोलायचे, वासनिक आले तर गोड बोलायचे आणि शेजारच्या बरोबर दररोज भांडण करायचं. असं कसं काय चालेल? त्याच्यामुळं ह्या लीळा तुम्हाला माहिती आहे. नगर जिल्ह्याच्या, पुण्याच्या बाँड्रीवर ते लोणी पारनेर, लोणी जिल्ह्यातच, पुणे जिल्ह्यातच आहे का ते ताल? नगरमध्ये, परंतु तुमच्या जवळ आहे, पुण्याच्या जवळ आहे. तेवढंच एक स्थान आहे. देव तुमच्या जिल्ह्यातसुद्धा आले नाही, त्याचंही दुःख आपल्याला असलं पाहिजे की आम्ही असं काय जोडलं होतं का देव आमच्या जिल्ह्यात आले नाही, एक स्थान नाही. आणि आम्ही असं काय जोडलं की ह्या पुणे जिल्ह्यात जन्माला आलो. आम्ही असं काय जोडलं
की या पुणे जिल्ह्यात येऊन कामाला लागलो आणि इथंच स्थायिक झालो, हे बी दुःख आपल्याला असलं पाहिजे, आहे की नाही? कारण कणवेचे जीव जिथं आहे तिथं देव जातात. कणवेचे जीवच नव्हते त्यावेळेस, देवाने महाराष्ट्र का सोडला? महाराष्ट्रातले काही लोक कमी झाले होते का? नाही, कणवेचा जीव नव्हता म्हणून महाराष्ट्र सोडला. अवतार कार्याची जी उत्तरपंथ जाण्याची प्रवृत्ती का निर्माण झाली? कणवेचा जीवच राहिला नव्हता. कणवेचे जीव आहे तिथं आता चाललो. ते म्हटले, देव काय म्हणतात, तुमचा देव मी उद्धार करता आणि दुसऱ्यांचा काय दुसरा अनेक कोणी आहे का? एक आहे परमेश्वर, परमेश्वर तर एकच आहे. त्याच्यामुळे देवाचं उद्धार कार्य आजही चालू आहे, अखंडित चालू आहे, कुठंतरी चालू आहे, कोणत्या तरी अवस्थेत कोणत्या तरी ठिकाणी प्रांतामध्ये देवाचं हे चालू आहे. आणि देव तर सकळ जाणती, सर्वज्ञ आहे देव, म्हणूनच आपण साऱ्या भावक्रिया करत असतो. त्याच्यामुळे आपण गोड बोललं पाहिजे. महानुभावांचं गोड बोलणं हे महानुभावांची ओळख असते. महानुभावांचा धर्म काय आहे हे समाजाला दाखवण्याचं एक माध्यम परमेश्वराने दिलेलं आहे. तिथं असेच आचार्य आणि देव गेले. दुपारची वेळ होती, 3-4 वेळची वेळ होती. तिथं महादेवाचं मंदिर होतं आणि त्या महादेवाच्या मंदिराचे गुरु म्हणजे पुजारी, त्यांनी त्यांचं सर्व करून चालले होते घरी. आता देवाने सांगितलं की यांना विचारा, आपली काहीतरी व्यवस्था करा, कारण नवीन प्रांत आहे. आता देवाला सर्व जाणतात, देव समाज व्यवस्थेचा मान ठेवतात. आता देव एकीकडे काय सांगतात, चातुर्वर्णामध्ये भिक्षा मागा, आणि तिथं सांगतात ब्राह्मणांच्याच घरीच भिक्षा मागा. का तर तिथली समाज व्यवस्था तशी. जर यदा का ती समाज व्यवस्था देवाने तोडली असती तर धर्माला बोल लागला असता. तसं आपल्याला सुद्धा या समाज व्यवस्थेनुसार समाजात राहताना समाजाचे संकेत पाळावे लागतात. त्यासाठी देवाने संग्रह पाळायला लावलेला आहे. तो संग्रह आपल्या बुद्धीच्या कसावरती आपण पाळायचा असतो. आपली कुशलता आपण तिथं वापरायची असते. आणि हे ज्याला पाळता येतं ना तो महानुभाव, हे लक्षात घ्या. म्हणून आपण खूप धर्म आपला परमेश्वराने सुंदरपणे सांगितलेला आहे. तिथं आचार्यांना सांगितल्यानंतर आचार्यांना ऑर्डर दिली. आचार्य उद्धट बोलले, ले गुरु इकडे. आता कोणाला उद्धट बोलल्यानंतर राग येणारच आहे. आणि मग देवाने सांगितलं, अहो तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही प्रिय वक्ते झाले पाहिजे, गोड बोललं पाहिजे, तुम्ही असं का उद्धट बोलता? आणि मग देवाने सांगितलं, या राणे हो या, तुमचे घरचे निकेनी असते, बाकी काही घरचे नीट सांभाळो का न सांभाळो. जर दुसऱ्याने विचारलं ना घरचे नीट आहे का, त्याला तेवढंच बरं वाटतं. आणि बरं वाटण्यासाठी म्हणायला काय हरकत आहे, कुठं पैसे लागायचे. म्हणून कोणी बी आपण भेटलो का, कसं काय तब्येत बरी आहे, तुमचे घरचे बरे, असं म्हणत राहायचं, विचारत राहायचं. ते खोटं खोटं आपोआप अंतरात जाईल आणि ते खऱ्यासारखं आपण बोलायला लागू. कारण खरं निर्माण होणं, आपली जी मानसिकता आहे, आपली विचारधारा आहे, आपलं हृदय आहे, हे खरं निर्माण करणं एवढं सोपं नाही आहे. कारण ते खोटं आहे, त्याचं स्ट्रक्चर खोटं आहे. त्याला ती सवय लावावं लागेल ना, आणि मग ते बाहेरून आतमध्ये जाईल. आणि मग गोड बोलणं, देवाने असं गोड बोलल्यानंतर ते म्हटले, नाही नाही देवा चांगले आहे म्हणे, आता तुमच्या गावामध्ये ब्राह्मणांचे घरं कमी आहे, आमचं बघा काही व्यवस्था आणि काही अडचण नाही म्हणे. आता ती लिडरशिपच देवानीच त्यांना दिल्या म्हटल्यावर तर टेन्शनच नाही. म्हणले चला आमच्या पाठीमागं. मग ब्राह्मणांच्या घरी गेले. ब्राह्मणांना सांगितलं की घरं आपले कमी आहे, जरा भिक्षा जास्त वाढा. म्हणजे झाली व्यवस्था. गोड बोलल्याने सारी कामं होतात. आणि आपल्याला गोड बोलता येत नाही असं नाही, स्वार्थ आपला असेल आणि भौतिक जगामध्ये काम करून घ्यायचं असेल तर ज्याच्याशी आपण कधी बोललेलं नाही त्याला बी दंडोत घालतो, त्यालाही गोड गोड बोलतो. त्याच्या लगेच लक्षात येतं की कधीच न बोलणारा माणूस आपल्याशी बोलतोय म्हणजे काहीतरी काम आहे. म्हणजे दररोज बोलल्यानंतर त्याला शंका येणार नाही आणि आपलं धर्मही सांभाळला जाईल, आपले कामही होतील. मग प्रत्येकाने प्रत्येकाशी बोललं पाहिजे. सासूनी सुद्धा सुनेशी गोडच बोललं पाहिजे. असं काही नाही की उपदेशीशीच बोललं पाहिजे. गोड बोललं तर आपलं म्हातारपण पण चांगलं जाईल, टेन्शन जाणार नाही. स्वार्थच आहे त्याच्यामध्ये. जावानी जावाशी, बहिणीनी बहिणीशी, भावानी भावाशी, मित्रांनी मित्राशी, गावातल्या प्रत्येक लोकांशी गोड बोललं पाहिजे. दृष्टभर फायदा आहे लोकांना. काही का असे ना, हा माणूस चांगला बोलतो, गोड बोलतो. महानुभाव गोड बोलतात. ही ओळख जर तुम्ही निर्माण केली तर कितीच मोठं प्रेमाचा उपाय जोडताय. त्याला काही पैसा लागत नाही, काही नाही. हा आचार करू शकता की नाही तुम्ही, की साधूंनीच गोड बोलायचं राहत, असं काही नवस आहे का? असं काही नवस नाही. धर्माचा नैतिकता हा धर्माचा पाया आहे. नैतिकता सांभाळली पाहिजे आपण. महात्म्यांनी सत्यर जेव्हा व्हावे, देवाने स्पष्ट सांगितलंय. आपण आपल्या जीवनामध्ये मग ते सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन आहे की नाही, व्यावसायिक जीवन, जिथं आपण नोकरी करतो तिथं आपण जर नैतिकता सांभाळली तर ती नैतिकता आपल्याला धर्मापर्यंत घेऊन जात असते. तुमची जी चाल आहे, तुमची जी वासना आहे, परमेश्वराच्या प्राप्तीची जी वासना तुमच्यामध्ये निर्माण झाली ना, याच्या पाठीमागं कारण आहे तुम्ही नैतिकता तुमच्या जीवनामध्ये सांभाळली. जो नैतिकता सांभाळत नाही, जो खोटा बोलतो, भामटेपणा करतो, व्यवहारामध्ये लोचेलाचे करतो, त्याला देव व्हावा अशी भावनाच निर्माण होत नाही, होऊच शकत नाही. कारण त्यांनी तो अडथळा जोडला. ती सुद्धा अशीच लीळा आहे. आचार्यांना म्हटलं काहीतरी व्यवस्था करा. एका गावात गेले
आता व्यवस्था करा. गावाच्या पारावर काही लोक बसलेले होते म्हणे, अहो आम्ही महात्मे म्हणून आलेलो आहोत तुमच्या गावात. तुमच्या गावात ब्राह्मणांची घरं नाही आहे, आता तुम्हीच आमची काहीतरी व्यवस्था करा. आता माणूस सहजच विचारतो ना, तुम्हाला काय लागतं, खायला काय लागतं विचारता की नाही. ते म्हटले तुम्ही दुधाहारी आहे, फलाहारी आहे, नेमकं काय लागेल तुम्हाला. म्हणजे काही दुधाहारी आहे, काही फलाहारी आहे, म्हणजे काही फळं खातात, काही दूध खातात. मग आता त्यांनी तशा पद्धतीनं व्यवस्था केली. दूध आणलं, फळं आणले, देवापुढं ठेवले. देव म्हटले काय, म्हणले यांनी सांगितलं काही दुधाहारी काही फलाहारी, मग दुधावाल्यांना दूध आणलं, फलावाल्यांना फळं आणले. देव म्हणतात का हो, इथं कोण फलाहारी कोण दुधाहारी. पात्री पडिले भोजन करायला आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुम्ही म्हणता हे आणा ते आणा. हे कशासाठी. महात्म्यांनी सत्यार्ज व्हाव्या, खोटं बोलू नये. जे आहे ते बोलावं, जे आहे ते सांगावं, जे आहे ते स्पष्ट राहावं. याच्यासाठी आता तुम्हाला काही दीक्षाच घ्यावं लागेल काय. तुम्ही तुमच्या जीवनात करू शकत नाही का. करू शकतात. संगत करायची तर कोणाची करायची. देवाने इतकं सुंदर लाईफस्टाईल आपल्याला सांगितलेली. जगावं कसं, राहावं कसं, बोलावं कसं, बसावं कसं, कोणाबरोबर प्रवास करावा, कोणाबरोबर नाही प्रवास करावा, हे सर्व देवाने सांगितलेले. आणि हे जर समजून घेतलं तर आपलं जीवन सुंदर होईल. देव भेटायचं तेव्हा भेटल, यातूनच देव मिळण्याची आपली रस्ता तयार होईल. परंतु आजच आपल्याला त्याचा ज्ञाता विरक्ताचा संग करा. देवाने सांगितलं जो ज्ञानी आहे, जो विरक्त आहे त्याचा संग करा. आता ज्ञानी म्हणजे कोण. वासनिक दशेत कोणी ज्ञानी नसतं का. ज्याला व्यावहारिक कुशलता असते, काही दोन गोष्टीचा अनुभव जास्त असतो, आहे की नाही. वासनिक असू शकतात, साधुसंत असू शकतात. तर जे ज्ञानी आहे का, जे आपल्याला चार गोष्टी जास्त सांगतील, समजावतील, आपली हितक्ष आहे, आपलं शुभचिंतक आहे, यांचा संग करायचा, यांच्याबरोबर राहायचं आहे. कोणाबरोबर राहायचं नाही. खरं म्हणजे आपण कोणाबरोबर राहतो त्याच्यानुसार आपली ओळख तयार होत असते. एखाद्या चुकीच्या माणसाबरोबर, भामट्या खोट्या चोरी करणाऱ्या माणसाबरोबर जर तुम्ही राहिले, तुम्ही तसे नसले तरी लोक काय म्हणतील की अरे हा लाख नसेल पण याच्यावर राहतो, याचा अर्थ हा असाच आहे ना. म्हणजे आपली ओळख तशी आहे. ज्ञाता विरक्ताचा संग करा. विरक्त आहे तर ज्याला कोणत्या प्रकारची अभिलाषा नाही, स्वार्थ नाही, भामटेपणा नाही. आता विरक्ताची सुद्धा देवाने व्याख्या सांगितली. खरूज खाजविला तो विरक्त. आता खरूज हा रोग आहे. आता खरूज काही आपल्याला दिसत नाही, परंतु प्रत्येकामध्ये खरूज हा रोग असतो. तो आतून असतो, बाह्य अंगाचा नसतो. त्यावेळेस बाह्य अंगाचे खरूज व्हायची आणि तो खरूज असा आजार होता की जितका खाजावला तितकं खाजावं असं वाटायचं. आणि डॉक्टर तेच सांगायचे खाजू नको नाही तर वाढल. आपल्याला आज खरूज झालेली. आपण दोघं भेटलो का आपण खरूज खाजवत राहतो. गावात काय चाललंय, लोकसभेत कोण निवडून येईल, याला तिकीट दिलं चुकीचं झालं, चुकीचा माणूस आहे तसं काय याला विचारून तिकीट दिलं. ही खरूजच एक प्रकारे. भावबंधांचं काय चाललंय तुम्हाला समजलं का, असं असं म्हणजे याला माहीत नसतं. तो खडा टाकतो आणि तो म्हणतो हा मला कालच कळालं, मग याला बातमी काढायची असते. ही खरूजच असते. नाही तर दोन बाया भेटल्या, तुझ्या सुनाचं काय आणि माझ्या सुनाचं काय, याच्या व्यतिरिक्त विषयच नसतो. गप्पा मारायला लागल्या तर तासन तास जातात त्यांची. मी प्रसंग सांगत असतो. मला आलो, मी नांदेडला गेलो, मी गाडीत बसलो आणि गाडीत बसल्यानंतर संदीप दादा होते माझ्याबरोबर वाटतं. गाडीत आलं, त्याला म्हटलं गाडी आहे ना पुढं ढकलू नको, थांब जरा 5 मिनटं थांबू, 10 मिनटं थांबू. कारण मला एक प्रसंग समोर दिसला. गल्ली होती, इकडं एक घर, इकडं एक घर. सकाळची वेळ 7:30-8ची. आवरून मी निघालो सत्संगाला, जसं इकडे येतो तसं. तर त्या बाईच्या हातात झाडू, ह्या बाईच्या हातात झाडू. ती तिच्या घरात उभी, हिच्या घरात उभी. रस्त्याने लोक येत आहे जात आहे, गप्पा मात्र चालू आहे. मला आश्चर्य वाटलं. सकाळी सकाळची वेळ आहे, घर झाडायची वेळ आहे आणि काय गप्पा मारत असतील. म्हटलं थोडी जवळ घे गाडी. काय चाललंय, काही नाही. आज काय स्वयंपाक करणार आहे, काल काय केला होता, कालचं उरलं आणि ते आता असंच टाकावं लागत आहे. काय घेणं देणं नाही, खरूचच आहे. किती वेळ बोलत असतील, 15 मिनटं झाली तरी बोलताय. म्हणलं संदीपला, म्हणलं आपल्याला वेळ नाही बाबा, चाल. यदा कधी तासन तासही बोलू शकत असते. ही अन्य वार्ता देवाने सांगितली नाही करायची. बरं जुजबी विचारा काय चाललं काय नाही, तेवढ्यापुरतं कामापुरतं बोला. कामाव्यतिरिक्त बोलणं हे अधर्म आहे, ही खरूज आहे. याच्या त्याच्यावरती बोलणं ही खरूज आहे. समाज जीवनामध्ये घेणं देणं नसताना याच्या त्याला टवाळक्या करणं, कानवाथर होणं, याचं त्याला सांगणं, त्याचं त्याला सांगणं. आपण म्हणतो कोणाला सांगू नको बरं का, तुलाच सांगतो आणि 10 लोकांना अगोदर सांगेल राहतो. 10 लोकांना तो सांगून आलेला राहतो. बायांचं तर ते 100%. तिचं पोट दुखायला लागलं समजायचं पोटात काहीतरी आहे. सांगून टाक बाई, कशाला ठेवते तू. डॉक्टरकडे जायचीच गरज नाही. कारण ते स्वभाव आहे.
हा स्वभावावरती मात्रा करायला लावले ना देवाने. तुम्ही आस्तीपरीच्या सूत्रामध्ये गेल्यानंतर स्वभाव मात्रा, मग स्वभाव मात्रा म्हणजे काय? हा स्वभाव आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जाऊ शकतो का? अष्टाचा स्वभाव आपल्याला देवाने सांगितलं, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, हे अष्ट स्वभाव. याच्या व्यतिरिक्त मी आता जंगलात गेलो काय, तुमच्या गावात आलो काय, आश्रमात गेलो काय, अष्ट स्वभाव व्यतिरिक्त राहू शकतो का? हे तर आहेच. याच्यावरती मात्रा करायची म्हणजे काय करायचं? जायचंच नाही असं नाही आहे. आपली जी एकाग्र बुद्धी आहे ती परमेश्वराच्या ठिकाणी लावायची. हे जे आपले स्वभाव आहे, बोलण्याचे, अन्यवार्तेचे, खोटनाटं बोलण्याचे, भामटेपणा करण्याची, ती चुकीचे विचार करण्याचे, नकारात्मक विचार करण्याचे, याला मात्रा करायची आपली. हे आपोआप जाणार नाही, ही सवय लावा लागेल तुम्हाला. याच्यासाठी काय पैसा लागणार का? तुम्ही ह्या अवस्थेत आचार करू शकत नाही का? मग आचाराच्या बाजूने विचार करा तुम्ही. आणि ज्यावेळेस आचाराच्या बाजूने विचार कराल तेव्हा तुमची विचार दृढता निर्माण होईल. ही देवाची ब्रह्मवाणी आहे. विचार दृढ झाले तर देवापासून तुम्हाला कोणीही तुटू शकत नाही. याच्यावरती खूप चिंतन करता येईल. खरूच खाजविना तो विरक्त. हा जो विरक्त आहे देवाला तो अपेक्षित आहे. विरक्त म्हणजे काय? मला देव पाहिजे, देव माझा, मी देवाचा, माझा देव भला, माझं काम भलं, कुठं काय चाललं आहे, कोणाचं काय चाललं आहे, याच्या घरात काय चाललं आहे, आपल्याला तर ती अपेक्षा लय राहते. आपल्या घरात काय चाललं आहे ही सारी भळबळच असते आपल्या घरात. दुसऱ्याच्या घरात काय डोकावण्याची सवय, दुसऱ्याच्या जीवनात काय, दुसऱ्याच्या मनात काय, दुसऱ्याच्या विचारात काय, ही डोकावण्याची जी सवय ना, ही आपली थांबवणं म्हणजेच आपण दैवराटीचे असणं, म्हणजेच आपण धार्मिकतेला लागणं. काही घेणं देणं नसतं. दोन साधू भेटले, त्यांनीसुद्धा सांगून नये तर ते साधूसुद्धा जर एकत्र येऊन बोलले त्याच्यावरती एक विषय होणारच आहे आपला. ते बी बोलले तर ते त्याच्यात बसतातच. देवाचं विचारावं, धर्माचं विचारावं, प्रचितीचं विचारावं. पहाटे उठता का, स्मरण करता का, त्याचे अनुभव काय, त्याची प्रचिती काय, ही लीळा मला समजली नाही, लक्षात आली नाही, यावरती बोलावं. खरूच मात्र खाजू नये. आता ही खरूज आपण कुठं किती आपल्या जीवनात खाजवली याचं आत्मचिंतन करा आणि देवावरती प्रायचित्त करून घ्या की देवा आता अज्ञान होतं, माहीत नव्हतं आणि आम्ही तर लय खरूज खाजवली, आता ती वाढू नको देऊ, थांबव एकदाची. कारण ती वाढवण्याचं काम आपणच केलं आणि ती वाढणं ती लस आहे, ती थांबत नसते, तिला थांबवावं लागतं, तिला बांध घालावा लागतो. आणि तो बांध आहे निग्रहाचा. तो बांध आहे परमेश्वराच्या भक्तीच्या अनुषंगाने उचललेल्या एका पाऊलाचा. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. या बऱ्याच गोष्टी आहे की परमेश्वराने आपल्याला जे सांगितलं आहे ते आपण काय काय करायचं. आता मोजके सूत्र आहे त्याचाच विचार करू आपण. भाजी गुरु मानावा. बघा किती मोठा विचार देवाने आपल्याला दिलेला आहे. आपण विशिष्ट लोकांनाच गुरु मानतो. ज्यांनी उपदेश दिला ते माझे गुरु, ज्यांच्याकडून 4 गोष्टी ऐकल्या ते माझे गुरु. देवाने सांगितलं भाजी गुरु मानावं. निमित्त मानीजे, निमित्त मानायला लावलं. प्रत्येकजण प्रत्येकाचा गुरु असतो. माझे सुद्धा तुम्ही गुरु आहे. मी दीक्षा त्यासाठी काय घेतली? सकळ परमार्गाला. मग सकळ परमार्गामध्ये कोण येतं? नामधारक येतो, वासनिक येतो, साधू संत येतो, आचारवंत येतो. प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर करणं हा आपल्या धर्माचं मूळ तत्व आहे. प्रत्येकाला आपण आपलं निमित्त मानलं पाहिजे. प्रत्येकाकडून या समाजाला आपण निमित्त मानलं पाहिजे. समाजाकडूनच आपण काहीतरी शिकत असतो, घेत असतो, देत असतो. त्या अनुभवातून आपण पुढं आपलं जीवन सुंदर करत असतो. तर ज्यांनी भाजी निवडायला शिकवलं ती सुद्धा आपली गुरु आहे, त्याचा आदर करा असं देवाने सांगितलं आहे. म्हणजे भाजी निवडणं म्हणजे काही खूप मोठा ज्ञान आहे का? खूप मोठा विषय आहे का? त्यासाठी काही विशिष्ट टेक्नॉलॉजी असते का? काही टेक्नॉलॉजी नसते, काही नॉलेज नसतं. परंतु देवाने किती आदर करायला लावलेला आहे प्रत्येकाचा. आता याच्यासाठी तुम्हाला काय मंदिरात आपण काय करतो? मंदिरात गेलो का आदर, आश्रमात गेलो का आदर, स्थानाच्या ठिकाणी गेलो का आदर, आणि इकडं मात्र प्रत्येकाचा अनादर. त्याला काय येतं आहे? ते असंच आहे, तो तसाच आहे. साऱ्या दुनियेचं आपल्याला माहीत नसताना, कधी भेटलेलं नसताना सुद्धा आपण अनादर करत राहतो. ओठांतारा निघाले ते देशांतराचा आहे. एखाद्या तुला माहिती आहे का ती व्यक्ती याची त्याची भेटही व्हायला नाही राहतो, तर मला सारं माहिती आहे त्याचं, तू काहीच सांगू नको, आणि भेट पण नाही झालेली राहत. ही खरूच आहे. जर त्याच्याविषयी तुम्ही कधीतरी काहीतरी नकारात्मक भावना व्यक्त केल्या, बोलले, तर ते काही संपुष्टात येत नाही. कधीतरी त्याच्या कानावर जाईल. त्या कानावर गेलं त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी वाईट विचार येते. वाईट विचार आले तर त्या तुमच्या अडथळे निर्माण करतात. त्याच्यामुळं कोणाविषयी चुकीचं नकारात्मक आपण बोललं नाही पाहिजे आणि प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. आता हे करायला, हे आचार करायला तुम्हाला काय पैसा लागणार आहे? काही नारळ विकत घ्यावा लागणार आहे? काही विडा घ्यावा लागणार आहे? काही कुठं जावं लागणार आहे? कुठंही नाही. प्रत्येक ठिकाणी आपण ही गोष्ट करू शकतो. आणि हा धर्म आहे, या धर्माचं तत्त्व आहे, हा सिद्धांत आहे आणि हा धर्माचा आचार आहे. आणि आचार आहे तयाचा
धर्म तुम्ही हा आचार जिथं आहात तिथं केला तर तुम्ही धर्माचे आहात आणि ती ओळख परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकते. म्हणून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बरं, आता आदर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? देवाने सांगितलं परमप्रीती कीजे पण विशिष्ट बुद्धी न कीजे. परमप्रीती करायला लावली, आपलेपणा निर्माण करायला लावला, पण विशिष्ट बुद्धी नाही. आता मी तुम्हाला सांगतोय म्हणजे लगेच तुमच्या डोक्यात काही चुकीचं आलंच नाही पाहिजे. हे साधक आहे, हे साधू संत आहे, 4 गोष्टी त्यांनी शिकलेल्या आहेत, ते आपल्याला सांगताय. याचा अर्थ हे देवच आहे आणि यांच्याकडे काहीतरी येतच आणि त्यांच्याकडे काहीतरी येतच असावं अशी मानसिकता आपली नसली पाहिजे. आदर करायचा आहे, आपण ते आदर मनात ठेवून त्यांचं जे बी आहे ते करण्यासारखं आहे. त्यांची मानसिकता, त्यांचा निग्रह हे आदर ठेवून एक विशिष्ट मर्यादा ठेवून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. परंतु विशिष्ट बुद्धी निर्माण झाली नाही पाहिजे. विशिष्ट बुद्धी म्हणजे काय की त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी पाहणं, ही याला म्हणतात विशिष्ट बुद्धी. महादाईसाला देव काय म्हणतात की आता तुम्हाला आचार्यांच्या सांभाळी, तुम्हाला जे विचारायचं आता आचार्यांना विचारा. महादाईसाचा काय मनात प्रश्न आला की आता आचार्य देवासारखे झाले, देवा समान झाले म्हणजे देव झाले. देवाने लगेच ओळखलं, बाई परमप्रीती करायला लावली आहे, परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका, त्यांना माझ्याच ठिकाणी पाहू नका. तुमच्या मनात हे कोणीतरी वेगळे आहे, विशिष्ट आहे अशी भावना निर्माण करू नका म्हटले. त्यातून तुमच्यामध्ये मलिनत्व निर्माण होईल, विकल्प येईल आणि त्या विकल्पातून तुम्ही धर्मावरून जाल. परमप्रीती करायची, मग ती नामधारकाविषयीसुद्धा, वासनिकाविषयीसुद्धा, साधू संतांविषयीसुद्धा, स्थानाविषयीसुद्धा जे बी आहे आपलं त्याच्याविषयी परमप्रीती करायची, प्रेम करायचं आहे, पण विशिष्ट बुद्धी नको. आता विशिष्ट बुद्धी नको म्हटल्यानंतर आपण स्थानावरती प्रेम करतो की नाही? स्थान आहे तिथं जातो, तिथली लीळा आठवतो, मग तिथं विडा अवसर करतो, उटी उपार करतो, फुलहार करतो, काय काय करतो. आणि त्या स्थानाला जर तुम्ही परमेश्वर समजायला लागले, त्या विशेषालाच परमेश्वर समजायला लागले, तर ती एक प्रकारे विशिष्ट बुद्धीच आहे. आता देवपूजा म्हणून आपण एक विषय घेतलेला आहे. परमेश्वराने सांगितलं ते वंदनीय आहे, ते साधन आहे, ते साधन आहे. तर त्या परमेश्वराच्या साधनातून आपल्याला साध्यापर्यंत जायचं आहे. ही भावना, ती प्रवृत्ती, ती विचारधारा, ती दृष्टी आपली तशी असली पाहिजे. विशेषाला परमेश्वर समजणं, स्थानाला परमेश्वर समजणं ही मात्र विशिष्ट बुद्धी आहे. जसे व्यक्तीला समजणं तसंच त्याला समजणं, ते एक साधनच आहे. व्यक्ती कोण आहे? भिक्षुक आहे. साधनाचे 4 प्रकार आपल्याला देवाने सांगितलेले आहे. कोणते कोणते? स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षुक. त्याच्यात वासनिक पण आला. हे साधन आहे. याच्यापेक्षा मुख्य साधन कोणते? नाम आहे, दास्य आहे, ज्ञान आहे. हे बी साधनच आहे. कारण साधन म्हणजे काय की परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी गोष्ट. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती. साधन झाली की नाही? ज्ञानमोचक, ज्ञानातून परमेश्वरापर्यंत जाणार ते साधन झाले की नाही? ते दास्यमोचक, दास्य केल्याने परमेश्वरापर्यंत पोहोचणारे साधन झालं की नाही? परंतु मुख्य हे 4 साधनं का सांगितले तर आपल्या समोर ते असतात. मग ही अनुषंगिक आपण जे आहे त्यावरती जाऊन आपल्याला धर्माची जी आचारप्रणाली आहे ती समजून त्यावरती चालावं लागेल. तेव्हा परमेश्वरामध्ये ना आपलं अंतर कमी होईल. आणि म्हणून परमप्रीती करायची आहे, परंतु काय करायचं आहे? विशिष्ट बुद्धी नको, कोणावरच नको, कशावरच नको. आदर ठेवा, त्या आदरातून नम्रता निर्माण करा, त्या नम्रतेतून आवजावं घाला, गोड बोला, ऊर्ध्वगतीचं बोला, तुम्ही मोठे आहात असं म्हणा, परंतु विशिष्ट बुद्धी नाही. आपल्याला दुसऱ्याला आवजावं घालता येत नाही. करून बघा, आपल्याला त्या जिभेला सवयच नसते, नाही घालता येत. ते तर परमेश्वराने ऊर्ध्वगतीचा आचार सांगितलेला आहे, पण तो आपण करू शकत नाही. त्याच्यावर परद्रव्याचेनी नावे पडिला कवडा, आद करून न घ्यावं. नैतिकता धर्माचा पाय तुम्हाला सांगितलं की रस्त्यावर एखाद्या कोणाचे 2 रुपये पडले तरी ती घेण्याची अभिलाषा निर्माण नाही झाली पाहिजे, निर्माणच नाही झाली पाहिजे. आता मी कुठंतरी केव्हा तरी सत्संग घेतलेले असतात, हे सांगितलेले असतात, मग मला अनुभव लोक सांगतात. आता त्या दिवशी दिलीप दादाने बी अनुभव सांगितला. म्हणजे एका रस्त्याने चाललो आणि किती 2, 4, 5, 10 वर्षापूर्वीचा विषय होता आणि मला रस्त्यावर 700-800 रुपये सापडले. आता घ्यावा का नाही, घ्यावा का नाही, घ्यावा का नाही, मनात प्रश्न, इकडं तिकडं पाय, कोणी दिसानं. मग ठीक आहे घ्या आणि कोणाचे असेल तर देऊ, पण कोणी न्यायला आलं नाही. परंतु ते जो सात्विक पुरुष असतो त्याला ते खटकतच राहतं. त्यांनी काय केलं ते म्हणे मला ते मी संसारात वापरलेच नाही, मी तसेच कपाटात ठेवले. आणि मग काही दिवसांनी एक जवळच आश्रम आहे, तिथे एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात देऊन बाबांना देऊन टाकले की बाबा याचं काहीतरी क्रिया करा. सात्विक पुरुष, धर्माचा पुरुष नैतिकता पाळत असतो. देवाने तर सांगितलं घेऊच नका, तुमच्यासाठी तो विषयच नाही, तुम्ही निघून जा, मग त्याच्या असं ज्याचं असेल ते त्याला भेटल.
आत करून कवडासुद्धा घेऊ नये. आणि आपण काय करतो, थोडंसं खोटं बोलून पैसे काढण्याचा प्रयत्न करतो. आम्ही काय तुम्ही काय सारखेच, तुमच्या खिशातले आमच्या खिशात कसे येतील आणि दुसऱ्याच्या खिशातले आपल्या खिशात कसे येतील. आता बरेच लोक मला सांगतात की व्यवसाय करत असताना बाबा खोटंच बोलावं लागतं आणि खोटं नाही बोललं तर व्यवसाय कसं काय होईल, आहे की नाही. नोकरीमध्ये खोटं बोलावं लागतं, काही बोलावं लागत नाही. तुम्ही धर्मावर राहा, देव तुम्हाला सहाय्य करेल. स्मृतिस्थळामध्ये एक स्मृती येते का त्या मुलाचे वडील संन्यासी असतात, दीक्षित असतात. आता ती वृत्ती म्हणजे त्यावेळेचं आजचं पेन्शन तशी ती चालू होती. आता वडिलांनी संन्यास घेतला. आता ते म्हटले ते अधिकाऱ्याकडे मला जावं लागेल, वारसदार म्हणून मला लावावं लागेल, तेव्हा मला भेटेल ना. ते गेले अधिकाऱ्याकडे. आत्ताचे तहसीलदार समजा किंवा कलेक्टर समजा, ती व्यक्ती गेली, म्हणले माझ्या वडिलांनी संन्यास घेतलेला आहे आणि असं असं मी वारसदार आहोत, तुमचे काय कागदपत्र असतील ते द्या, घ्या आणि मला ती वृत्ती जी आहे, मला जी पेन्शन आहे ती मला चालू करा. ते म्हटले असं नाही आहे, त्यांच्या नावावर येते, त्यांना आणावंच लागेल, ते वडिलांना आणावंच लागेल म्हटले. आणि ते आणल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आणि तुम्हाला ते भेटणार पण नाही. आता नावीलाच झाला. मुलगा गेला मग आचार्यांकडे, कारण आचार्य होते त्यावेळेस. आचार्यांना सांगितलं अशी अशी अडचण आहे. तर ते म्हटले ठीक आहे, जा त्यांच्याकडं आणि विनंती करा, येत असेल तर घेऊन जा, माझी काही अडचण नाही. आता ते वडिलांकडे गेले, म्हटले बाबा अशी अशी अडचण आहे, तुम्ही आल्याशिवाय तुमच्या सहीशिवाय ते तर काही होत नाही. ते म्हटले हे बघा मी घेतला आहे संन्यास, मी काही येऊ शकत नाही आणि त्याच्या वाचून तुझं काही अडलं नाही भेटलं तर तू काही मरणार आहे का, दुसरे पर्याय भरपूर आहे, मी काही येणार नाही. निग्रह पक्का होता. आता त्याचाही नावीला झाला, वडिलांना का उचलून तर थोडी नेता येतं. ते म्हटले काय हरकत नाही, जाऊ दे, आता नावीलाच झाला. आणि ते गेले. ते म्हटले आता त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला सांगावं तर लागेल ना. मग ते गेले, म्हटले बघा माझ्या वडिलांनी संन्यास घेतला आहे, हे भटमार्गाचे आहे. मी त्यांच्याकडे गेलो, विनंती केली, त्यांना सांगितली अडचण. ते म्हटले मी काही येऊ शकत नाही, तुला भेटली काय नाही भेटली काय. ठीक आहे म्हणे, नाही द्यात तर नका देऊ, जाऊ द्या. तर त्या अधिकाऱ्यावर परिणाम झाला आणि त्यांनी जेवढी होती ना वृत्ती त्याची पेन्शन त्याच्यात वाढ करून दिली आणि त्याला चालू करून दिली. ही स्मृती आहे, हा आपला इतिहास आहे. म्हणजे परमेश्वराच्या समर्थवादावरती तुमची निष्ठा जर असेल तर परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार काही नाही. त्यांना सहाय्य केलं, ते त्यांची बुद्धी कोणी पालटवली, काही इंजेक्शन मारलं का गोळी दिली का लाच दिली, त्यावेळी तर काही चालत नव्हतं. त्याची बुद्धी परमेश्वरांनी पालटवली. आणि तसा आपला जीवनातला निग्रह असला पाहिजे. जर आपण एखादी गोष्ट विकतोय, 2 रुपयाची वस्तू आहे, 2.5 रुपयाला विकायचं ठरवलं आहे आपण, तर 2.5लाच विकायची. आपण काय करतो, ही व्यक्तीला काही माहीत नाही बरं का त्यातलं, मग 5 सांगतो आणि 1,000 रुपये कमी करतो आणि 4 घेतो. म्हणजे जे ठरवलं आहे त्या ठरवण्या व्यतिरिक्त घेणं ही अनैतिक आहे. आला का लक्षात. व्यवसाय करणं हे अनैतिक नाही, काम करणे अनैतिक नाही, किंवा ज्या ठिकाणी आपण नोकरी करतोय इमानीद्वारे काम करणं आपण तो एक धर्मच आहे. नाही तर कामचुकारपणा करायचा, भामटेपणा करायचा, राजकारण करायचं, खरूच खाजावलं, इकडचं तिकडं सांगायचं आणि आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायचा, हे धर्माला बाधक आहे. आणि म्हणून नैतिकता हा धर्माचा पाय. जो नैतिकता सांभाळेल तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होईल. आणि जर तुम्ही परमेश्वराच्या भरोशावर असेल, समर्थवादाचे निष्ठा असेल, तर 100% देव तुम्हाला सहाय्य करेल आणि हे तत्वसिद्धांत पाळण्यासाठी सहाय्य कर. परमेश्वर काय म्हणतात, प्रयत्न करी दैवाचे सहाय्य. आपण प्रयत्न तर करा. त्याच्यामुळं बरेच लोकांचे मला प्रश्न येतात, बाबा आम्ही कसं काय नैतिकता सांभाळू, खोटं बोलल्याशिवाय होतच नाही, असं केल्याशिवाय होतच नाही, तसं केल्याशिवाय होतच नाही. माझे बरेच ऑफिसरसुद्धा आहे, ते म्हटले बाबा ही सिस्टीमचा भाग आहे. एक आहे उपदेशी शिक्षण गट अधिकारी, ते म्हणे आम्हाला ते करावंच लागतं. ते लोक येतात अधिकारी, मग त्यांचं पुढं करणं, त्यांना काही खाऊ घालणं, हॉटेलमध्ये नेणं. आता आपण आपल्या खिशातून तर नाही करू शकत, मग ते पैसे कोणाकडून तरी घेणार, कोणाला ते लावणार, असं करावं लागतं. म्हटलं काही करायची गरज नाही, आम्ही करू शकत नाही. बरं तुम्ही एकटेच आहे का ऑफिसमध्ये, बरेच लोक आहे ना, त्या आम्ही तर करणार नाही, काय करायचं ते तू कर. आणि म्हटलं एकदा म्हणून तर पा. आणि त्यांनी म्हटलं आणि म्हणे फायदा झाला. ते म्हटलं यांना चालत नाही, मग साहेब आम्ही, आणि ते तुम्हाला काय करायचं करा. यांचा विषय कट झाला, ते त्यांचं करायला लागले. सिस्टम काही बदलली नाही, थांबली नाही, परंतु उलट यांची इज्जत वाढली. अरे साहेब चांगले बरं का, सात्विक हे काहीच करत नाही. म्हटलं तुम्ही ड्युटीवर जाता गाठी घालून जायला लागले, सारे दंडोत करायला लागले. म्हणजे फायदा आहे का तोटा. त्यांच्या दंडोत घालण्याला तुम्ही निमित्त झाले. गोमटं जोडलं का उकटं जोडलं. तुम्ही नाही म्हणा, एकदा नाही म्हणा की आम्हाला चालत नाही
आमचा धर्म आहे, हे आमच्या तत्वात बसत नाही. समाज काय म्हणतो, अरे तुम्हाला चालत नाही, तुम्ही एकदा तर म्हणा नाही चालत, तुम्ही बोलायलाच तयार नाही. तुम्हाला वाटतं कसं काय सांगून काय विचारलं तर काय बोललं तर. ही भीती आणि न्यूनगंड आपल्या मनातून आपण जर काढून टाकला तर समाज जीवनामध्ये राहत असताना मग ते कोणतंही क्षेत्र असो तिथं तुम्हाला धर्म सांभाळता येऊ शकतो. काही राजकारणी लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना म्हटलं तुम्ही सुद्धा धर्म सांभाळू शकता. एक सेवेचा भाव ठेवा, अनैतिक कामं करू नका. 2 दिवस लागेल, 4 दिवस लागेल, 5 वर्ष लागेल, 10 वर्ष लागेल, पण लोक तुम्हाला चांगलं म्हणतील आणि बळत निवडून देतील. तिथं सुद्धा नैतिकता सांभाळता येऊ शकते. असं कोणतं क्षेत्र नाही आहे का तिथं नैतिकता सांभाळता येणार नाही. आपल्यासाठी तर खूपच सोपं आहे, कारण आपण त्याच संस्कारातून आलेलो आहे. त्याच्यामुळं आपण महानुभावांनी अनैतिक गोष्टीचा विचारसुद्धा केला नाही पाहिजे. खोटं बोलणं, भामटेपणा करणं, व्यवसायात अनैतिक गोष्टी करणं याचा विचारसुद्धा केला नाही पाहिजे. खोटं बोलण्याचा तर विषयच नाही. देव सांगतात लटी काही खोटं न म्हणजे गमतीनं सुद्धा खोटं बोललं नाही पाहिजे. मार्कंडाची परी होईल आपली. आज खोटं बोललं, उद्या परवा तीच संस्कार देवापर्यंत पोचेल. माधव भटाचं काय झालं? माधव भटाचं तर दोन्ही बी चालल्या होत्या. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू होता. उकटं झालं असतं तर किती नित्य नरकाला पोचले असते, परंतु परमेश्वरांनी प्रेम दिलं. दोन्ही बी होतं की नाही. संशय प्रवृत्ती आहे. आजकाल जगामध्ये क्राईम सर्वात जास्त होण्याचं कारण आहे संशय प्रवृत्ती. संशय हा कधीच संपत नाही, तो वाढत राहतो. इतका वाढतो का आपलं जीवन बर्बाद होतं, आपल्यामुळे दुसऱ्याचं जीवन बर्बाद होतं. समाजात लग्न झाल्यानंतर फारकतीचं प्रमाण 65% वाढलं आहे. याचं कारण हा संशय आणि मोबाईल. स्पष्ट राहावं, पारदर्शक राहावं, काही चोरी लपी करीत नाही ना, सर्व काही समोर. लपाछपी केली तर प्रॉब्लेम येणार. याचा अर्थ तुम्ही काहीतरी खोट आहे तुमच्यात. ते खोटं आपण बोललं नाही पाहिजे. हा वासनिकाचा आचार आहे. भांडण आपल्या जीवनामध्ये कधीच कोणाचंच नसावं. भांडते दोघे अन्याय देवाने सांगितलं. आपलं साऱ्या समाजाबरोबर भांडणं असतं. भावबंधांबरोबर भांडण, गावात भांडण, नातेवाईकांबरोबर भांडण. काही घेणं देणं असतं का? जो भांडणार आहे तो महानुभवच नसतो. परंतु आजची शोकांतिका का निम्मा महानुभव कोर्टात आहे आणि इकडं सांगतोय तत्व. ऐके नाही, इकडं खूप प्रेमाने बोलायचं, धर्माच्या गोष्टी करायच्या, कितीतरी स्थानं करायचे, कितीतरी क्रिया करायच्या, व्हिडिओ व्हायचे आणि आणखीन काय काय करायचं धर्माचं जे जे आहे. आणि सर्वांशी वाद आणि भांडणं जर आपले असतील तर काय उपयोगाचे? बरं, अशी कोणती गोष्ट आहे का समोर बसलो, गप्पा मारल्या, चर्चा केल्या तर मिटणार नाही आहे? फक्त त्यागाची भूमिका असली पाहिजे. नुकसान तर काहीच होत नाही. कोणतीच अशी भांडण नाही आहे का ती मिटू शकत नाही. परंतु कोर्टावरती एवढा ताण पडलेला आहे का ते कोर्ट एक केस केल्यानंतर 15-15, 20-20 वर्ष चालतं. कारण केसेस झाल्या भरपूर, कोर्ट झालं छोटं, कमी. त्यात निदान मानवांनी जरी साऱ्या केस बाहेर पडल्या तर तेवढा लोड कमी होऊन जाईल. एक इंग्रज लेखक आहे, त्यांनी त्यांचं पुस्तकामध्ये काय लिहिलं माहिती आहे मानव संप्रदायाविषयी. म्हणजे मानव संप्रदायाचं जर तत्त्वज्ञान समाजात रुजवलं किंवा रुजलं असतं तर आज जेवढे पोलीस आहे ना त्याच्या निम्मे पोलीससुद्धा लागले नसते म्हणजे. कारण महानुभावांचं तत्त्वज्ञान जगाला दिशा दाखवणार आहे. परंतु त्या महानुभावांनीच दिशा जर चुकवलेली असेल तर जगाला कोण दाखवेल? कसं काय दाखवेल? मीच दिशा जर चुकली तर तुम्हाला कशी दिशा भेटेल, आणि तुम्ही दिशा चुकली तर समाजाला कशी दिशा भेटेल? आणि आपलं भांडण नसावं. देवाने न्यायनिवाडा नाही करत बसले, न्यायनिवाडा करतच नाही बसले की तू चांगला, तू वाईट, तुझं हे चुकलं, तुझं ते चुकलं, असं केलंच नाही बसले. देवाने काय सांगितलं? भांडते दोघे अन्यायी. आपलं ते सापाची लीळा कुठली आहे? वडनेर भुजंग. देव तिथं गेले, बघा नरकात गेले जीव, तिथंसुद्धा भांडण. मग आपण नरकात गेलो तरी भांडण, देवाकडे गेलो तरी भांडण. बरं, देवाच्या ठिकाणी सन्निधानात असलेल्या बाईसा आहे, लकूबाईसा आहे, औसा आहे, भांडत नव्हत्या काय? भांडत होत्या ना. बरं, डायरेक्ट गेला का भांडायला लागल्या का? हा संस्कार तिथपर्यंत गेला ना. देव काय म्हणतात? अहो इकडं तिकडं केलं तर वाराणसी फेडाल, वाराणसी केलं तर कुठं फेडाल? आपण इकडं तिकडं केलं म्हणून दैवराटीत आलो. आता दैवराटीत प्रायचित्त करून शुद्ध करतोय. आता दैवराटीत चोऱ्या, भामटेपणा, खोटेपणा, भांडणं बिंडणं करत राहिलो तो फेडाल कुठं? त्याच्यामुळं जो भांडण करतो, जो कोर्टात जातो तो मानभाव नसतो. मग तो साधू असो नाही तर वासनिक असो. हे लक्षात घ्या, हे तत्व आहे. अप्रत्यक्षरित्या आपण देवाला नाकारतोय, धर्माला नाकारतोय. जगातली अशी कोणती गोष्ट नाही, किती मोठी गोष्ट असो, समोर बसायचं
संवाद करायला सुरुवात करायची, कोणी मध्यस्थीच नको, एजंटच नको. आपल्यामध्ये देवामध्ये कोणी एजंट नाही आहे. तुम्ही विनाकारण आम्हाला वकील करून टाकलं आहे, एजंट लागतो म्हणे बाबा. म्हणजे आम्ही देवानी सांगितलं आहे तुम्ही राजपुत्र किंगा, देवाने आम्हाला राजपुत्र केलं आहे आणि तुम्ही आम्हाला एजंट बनवलं आहे, तुम्ही आम्हाला वकील बनवलं आहे. म्हणजे काय, आम्ही वकील आहोत का? आम्ही एजंट आहोत. एजंट काय राहतो 2%चा, मग आम्ही 2%चे आहे. एवढी खाली ओली आहे काय साधुत्व? एवढे साधुत्व लाचार झालं आहे का? परमेश्वर काय म्हणतात, तुम्ही राजपुत्र किंगा. राजपुत्र मग त्याचं बसणं, बोलणं, उठणं, वागणं सारं तसंच असलं पाहिजे ना. राजपुत्र काय असा गल्लीबोळात आयऱ्या गायऱ्या सारखा फिरतो काय? मस्त राहतो की नाही? राजपुत्राचा दामडोल काय असू शकतो विचार करा. एखादा आमदार, त्याचं पोरग, त्याला 50 व्यसनं, तरी त्याचा डामडोल किती राहतो? ते आमदार 5 वर्षाचा असतो. इथं देवाचा पुत्र आम्हाला देव म्हणतात. सारं जग आमच्या नावावर देवानी करून दिलं आहे. महाराष्ट्राचा सातबारा आमच्या नावावर करून दिला आहे आणि आम्ही जर असं वागत असेल तर तुम्ही तरी काय प्रेरणा घ्यावी. म्हणून भांडण हे मानवांचं तत्त्व नाही, हे लक्षात घ्या. आज आपलं कोणाबरोबर भांडण असेल तर पहिलं घरी जायचं आणि कट्टी येते बट्टी करून टाकायची. कट्ट्या राहतात आहे की नाही? लहानपणी आपण शाळेत कट्टी कबट्टी असं कर, मग थुका लावायचं, हे सारं पाठ होतं. बट्टी आपल्याला धर्मात आलो, बोध झाला, परमेश्वर कळाला आणि तरी आपली जर कट्टी असेल मग ती कोणाही बरोबर असेल, वाद कशाचे असेल, ते आपले नसले पाहिजे. कारण तुम्ही अस्वस्थ त्याच्यामुळं झाले ना. तेवढं तुम्ही धर्माचं स्मरण चुकलं, एक तत्त्व तुमचं चुकलं, देवाचं तुमच्यातलं अंतर कमी झालं. इंद्रिय भटाविषयी परमेश्वराला खंती काय यावी? या भांडणामुळंच. दादोसांचे भाऊ आणि अजून कोण होतं त्यांचं, ते अंगठी दिली होती काहीतरी, ती लीळा आठवा. ह्या इंद्रिय भटाचं घेणं देणं नाही, संबंध नाही. त्यांच्या भांडणात हे मिटवायला गेले असते तर गोष्ट वेगळी. यांनी आणखीन तेल टाकायला गेले, तेल टाकले, भांडण त्यांचं वाढलं. देवाला खंती आली आणि देवाने सन्निधानातून काढून असन्निधानात घालवलं. आणि त्याच इंद्रिय भटांना परमेश्वराने प्रसन्न होऊन प्रसाद दिलेला आहे, फुटा दिलेला आहे, तोच आपल्या परंपरेने आपल्यापर्यंत आलेला आहे. मग एका छोट्याशा गोष्टीनं किती मोठ्या धर्मावरती आपण निघून जाऊ शकतो. परमेश्वर काय म्हणतात, एक छोटंसं कर्म असं तुम्ही कराल का लाखो वर्ष ते निस्तरावं लागेल. ते साप जे आहे ते भांडत जाऊन नरकात गेले तरी तिथं भांडण त्यांचं मिटेना, पण कणव असल्यामुळे देव तिथं स्वतः गेले आणि मग इकडे एक आणि इकडे एक फेकला आणि मग मिटलं. तुम्ही नरकात जाल तरी भांडायला, तिथे बी तुम्ही दोघे बरोबरच. मग जे भांडण आहे तुमचं तिथे तुम्ही बरोबरच, तिथे बी टक्कर द्यायचे काम आहेच. देवाने काय सांगितलं आहे, तुमचं भांडण असावं पण तात्विक असावं, नैतिक असावं. बैलाची उदाहरण दिलं, काय म्हटले, 2 बैल काय करतात, भांडतात, झुंजतात, पण कुशीला लावून बसतात. बैलाचं उदाहरण दिलं देवाने. आपण म्हणतो ए बैलोबा, म्हणजे याचा अर्थ काय, तुला डोकंच नाही आहे. आणि या साधकाला बैलाचं उदाहरण दिलं आहे की तू बैलासारखा वागू नको, त्या जनावरासारखा राहू नको. तुझ्या मनात कोणाविषयी कटुता, भांडण, वाद राहिलेच नाही पाहिजे. आता माझ्याकडे एक वाद आला, दोन्ही भिक्षुकच, दोघांनी त्याग केला आणि एका बाबाचा आश्रम आणि त्या आश्रमाशेजारी आता हे त्यागी असल्यामुळे त्यांची जमीन पूर्वजांकडून, त्या बाबांनी ती जमीन विकत घेतलेली यांच्याच पूर्वजांकडून. ते बाबा काय म्हणतात, 7 बाऱ्यावर 29 गुंठे जागा आहे आणि माझी भरती 24 गुंठे, 5 गुंठे यांच्याकडे निघती. तेव्हा त्या विकत माझ्याकडून घेतली नाही, मोजून तू त्यांच्याकडून घेतली आणि मी तो द्यायचा काय संबंध. कोर्टात वाद गेला. म्हणले सारं कळत आहे आम्हाला, जावंसं वाटत नाही कोर्टात, पण नाविलाज आहे. अरे मग धर्मापेक्षा गुंठा मोठा आहे, गुंठ्यापेक्षा पैसे मोठे आहे का जीवनापेक्षा ते मोठं आहे का? 5 गुंठ्याचा वाद आहे, 2 गुंठ्यात मिटवा, 3 गुंठ्यात मिटवा, असं काहीतरी करा. बरं तुम्ही वरती घेऊन जाणार नाही आहे. कालच मी सांगितलं की जे वरती नेत नाही त्याच्यासाठी आपण किती अट्टहास करतो आणि आपल्याबरोबर जे येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळ नसतो. ह्या ज्या गोष्टी आहे या आपल्या जीवनातून आपण काढून टाकल्या पाहिजे. आपल्या धर्माचे जे आहे हे साधक जे आहे, काही दर्शनी असतात, काही वेदवंत असतात आवडीचे, फक्त दर्शन घेणारे इथं लोक भरपूर असते, त्यांना माहीत नाही, पण ते सुद्धा धर्माचेच आहे. आपली भावना असली पाहिजे. कोणाला आवडी वेद आहे, कोणाला बोध आहे,
कोणी अनुसरलेले आहे, कोणी दीक्षित आहे, कोणी चर्यावंत आहे, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये भावना तर असलीच पाहिजे, परंतु ती भावना पराकोटीची असली पाहिजे, अत्यंत नम्र असली पाहिजे आणि त्या नम्रतेने आपण त्या व्यक्तीकडं आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण या गोष्टी, तुमच्या मनात काही शंका असेल की बाबा कसं काय करावं, अन्यवार्ता का विषय झाला, अन्यवार्ता करू नये, अन्यवार्ता केल्या तर काय काय होतं, हिंसा होते, मन दुखतं. देवाने सांगितलं आहे मन जर दुखलं तर जलद्रूपाचं नरक लागतं. देवाने आपल्याला नरकाची भीती नाही घातलेली, नरक हे प्रॅक्टिकल सांगितले तरी आपण घाबरायला तयारच नाही. कोणाविषयी काहीही बोलतो आपण, अन्यवार्ता करतो. त्याच्यामुळं साधं सरळ राहावं मानवाने, मनुष्य मात्र होणे, असं इतकं सोपं सरळ, खूप काही अवघड विषय नाही आहे. त्याच्यामुळं जेव्हाही भेटाल येथीच्या कथा वार्ता कीचे. देवाने काय सांगितलं, येथीच्या कथा वार्ता म्हणजे काय, धर्माच्या, तत्वाच्या, सिद्धांताच्या, आचाराच्या, विचाराच्या या साऱ्या गोष्टी क्रियेशी अनुताप पुरच्चर. जर कळत न कळत, जीव हा चुकीचा पुतळा आहे, कळत न कळत आपल्याकडून एखादी चुकी घडली तर ती कबुली देणं आणि त्यावरती आपण परत न जाण्यासाठी प्रयत्न करणं, क्रियेशी अनुताप. ही लीळा तुम्हाला माहीत असेल, महादाईसाई सारवत होत्या, सारंग पंडित आणि देव काय करत होते, कवड्या कवड्या खेळत होते, त्यातली एक सुपारी घरंगळत गेली. आता महादाईसांनी ती उचलून देवाच्या श्रीचरणात द्यायला पाहिजे होती, परंतु एक सहज स्वभाव असतो किंवा संस्कार असतात, ती उचलली काय सुपारी आणि देवाकडे फेकली. देवाने असा कटाक्ष टाकला का तुम्ही काय करताय आणि तुम्हाला यातून काय भेटल. त्यांना लक्षात आलं, दुःख करायला लागल्या का देवा श्रीमूर्तीला जर लागले असते तर आज मी किती मोठ्या नरकात पडले असते. प्रायचित्त करायला लागल्या, सॉरी म्हणायला लागल्या. मग देव म्हणतात क्रियेशी अनुताप पुरच्चर. तुम्हाला कळालं ना तुमची चुकी, तीच तुम्हाला परमेश्वरापर्यंत नेणार आहे. आपण आपली चुकी कबूल करणं हा मानवांचं तत्व आहे. तुम्ही तुमची चुकी करा. मी जर चुकत, काल नाही का त्या व्यक्तीनं मला सांगितलं, मग मला नाही येत, संस्कृत आहे, येत नव्हतं असं विचार, मला माहिती आहे त्याच्या लक्षात का, त्याला येतं आहे, सर्व येतं आहे, तरी तो विचारतो आहे, मला लगेच लक्षात येतं. म्हणून म्हटलं, कारण त्याला काय कोणीतरी पाठवलं आहे ते आणि हे विचार तू, असे मला बरोबर अनुभव राहतात, आहे की नाही. मला आता एकाने फोन केला, म्हणे बाबा तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हटलं घेऊ कार्यक्रम, पण आमचा कार्यक्रम करू नका. कार्यक्रम घ्या पण आमचा कार्यक्रम करू नका. मग ते गप्प झाले, म्हणे बाबा कसं काय तुम्ही असे बोलले. नाही म्हटलं तुमचा कार्यक्रम काय सांगा. सत्संगाचा नाही म्हणे, आमचा कार्यक्रम असा आहे का लोक तुम्हाला प्रश्न विचारतील, तुम्ही उत्तरं द्या, म्हणजे आमचा कार्यक्रमच करायचा आहे ना. असं काही नाही आहे. आम्ही सत्संग घेतो, जे कळतंय, जे समजतंय, जे आदरतेने नम्रतेने लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावरती कोणाला काही प्रश्न असेल ते विचारायला लावतोच ना. म्हटलं मी असा कोणता कार्यक्रम आहे का आम्ही विचारून तुम्ही सांगत चालला. आम्ही सांगू, त्यावरती काही प्रश्न असेल तर विचारा, सांगता येत असेल तर सांगू. आचार्यांना सुद्धा 12 संधी होते, आम्हाला हजारो संधी आहे, आम्हालाच कळालं नाही अजून. आमचं जीवनाचं सूत्र कोड आम्हाला सोडावता आलं नाही, तुमचे सूत्र कोडे कुठं सोडीत बसू म्हटलं मी. ती ही भावना चुकीची आहे. आदर करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं बऱ्याच सूत्र सांगता येतील, मोजके सूत्र आपण घेतले की आपण काय करावं, कसं राहावं, कसं वागावं आणि हे कोणत्या अवस्थेत वागावं. आत्ता ह्या अवस्थेत तुम्ही शेवटच्या दिवशी आता माझं पूजन करणार आहात, पण ते पूजन पैशाचं नसेल, संकल्पाचं असेल की बाबा आजपर्यंत मी खोटं बोलत होते, आता इथून पुढं नाही बोलणार. आजपर्यंत मी सुनाची बदनामी करत होते, आता इथून पुढं नाही करणार. आजपर्यंत मी तंबाखू खात होते, मी नाही करणार. हीच पूजा आमची. आजपर्यंत आम्ही काय काय करत होतो, ही कबुली देणं. देवाने सांगितलं ना, क्रियेशी अनुताप, कबुली देणं आणि त्यावरती न करण्यासाठी संकल्प देणं, हीच गुरुपूजन असतं. आणि हे आपल्याला करायचं आहे शेवटच्या दिवशी. कोण काय 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 संकल्प सोडतो आहे बघू. आणि मग शेजारच्याला मला आजपर्यंत माहीत नव्हतं तू असं आहे, म्हणजे एवढं सस्पेन्स असतं आपलं. आता ते इटकोऱ्याला कार्यक्रम झाला ना, उपदेशी कुटुंब. उपदेशी कुटुंबामध्ये मुलगा उपदेशी, सर्व व्यवस्थित सदन, परंतु काही कारण असतं, संगत वाईट, तर मुलगा गुटखा खायला लागला, तंबाखू खायला लागला, दारू प्यायला लागला. त्या आईवडिलांना दुःख राहणारच ना. मग त्या वडिलांनी मला सांगितलं, म्हटलं ठीक आहे. मग ते 2-4 वेळा तो सत्संगात आला, त्याला टार्गेट करून माझ्या पद्धतीने सांगितलं. त्याला स्वतःहून फिलिंग झालं. म्हटलं संकल्प सोडायचा. त्यांनी स्वतःहून तो व्हिडिओ याच्यावरती आहे यूट्यूबवरती, त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी आजपर्यंत आईवडिलांना खूप त्रास दिला,
मी तंबाखू खात होतो, गुटखा खात होतो, दारू पित होतो. त्यामुळं समाजाची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी पण बदलली. पण आज ह्या मिनिटापासून मी संकल्प सोडतो आहे, मी कधीच करणार नाही, काहीच करणार नाही. सत्संग यायचा फायदा झाला की नाही? त्याच्या जीवनामध्ये बदल झाला, तोच परमेश्वराला अपेक्षित आहे. त्याच्यामुळं आपल्यालाही तो करायचा आहे. तर आपण आचाराच्या बाजूने चला, आजपासून मी सकाळी पहाटे उठत नव्हतं स्मरण करायला, मी स्मरण करेल. मी अभ्यास करत नव्हतो, मी अभ्यास करेल. मी हे करत नव्हतो ते करील, ते करत नव्हतो ते करेल. हा संकल्प करायला सुरुवात करणं म्हणजे धर्माच्या बाजूने एक पाऊल टाकणं. आणि तीच आचार आहे. यातले कितीतरी आचार तुम्ही पाळू शकतात. जर हाच आचार जर तुम्ही करायला सुरुवात केली तर 100% परमेश्वर तुम्हाला प्राप्तीला नेल्याशिवाय राहणार नाही. काही शंका आहे का? नाही आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.